STI या पदी निवड झालेली आहे आणि ओबीसी महिला प्रवर्गातून मी राज्यात पहिली आलेली आहे. तुमच्यापैकी अनेकांची ड्रीम पोस्ट STI असेल. तर जेव्हा एखादी आपल्या ड्रीम पोस्टची व्यक्ती आपल्या समोर येऊन बोलत असते, तर तेव्हा तुम्हाला ती गोष्ट रिअलाइज होते की ही पण व्यक्ती माझ्यासारखी आडामासाचीच व्यक्ती आहे. हिने पण ह्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत, त्या चढ-उतारातूनच साध्य केलेल्या आहेत, तर मी पण साध्य करू शकते. काही अशा समस्या असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की त्या तुम्ही थोड्याशा अशी पण सवय लावायची की मी माझे निर्णय मी घेईन. माझ्या समस्यांना मी सामोरं जाईल. प्रत्येक वेळी ह्या सगळ्या लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करण्याची गरज नसते. नमस्कार, मी वैभवी राजेंद्र ठाकरे. माझं शालेय शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे चोपड्यामध्येच झालंय. त्यानंतर मी माझं BE इलेक्ट्रिकल हे केकेबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथून केलंय आणि माझ्या पदवीनंतर मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मी UPSCचं प्रिपरेशन करत होती. त्यानंतर मी एक्सक्लुझिव्हली MPSCच्या प्रिपरेशनला सुरुवात केली आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून राज्यसेवेसोबतच मी गट ब च्या तयारीला पण सुरुवात केली आणि आता माझी गट ब मुख्य परीक्षा 31 डिसेंबर 2023 ला जो निकाल आलेला आहे त्याच्यातून STI या पदी निवड झालेली आहे आणि ओबीसी महिला प्रवर्गातून मी राज्यात पहिली आलेली आहे. तर आजचा या आपल्या संवादाचा उद्देश म्हणजे युनिक अकॅडमीने मला इथे निमंत्रित केलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची ही संधी मला त्यांनी दिली. त्याबद्दल मी युनिक अकॅडमी आणि संपूर्ण टीमचे आभार मानते आणि तुम्ही सुद्धा इथे मला ऐकण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानते. तर आजच्या आपल्या या संवादाचा उद्देश हा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तुम्ही सगळे कंबाईनचे विद्यार्थी आहात बरोबर? यात पहिला अटेम्प्ट दिलेले किती विद्यार्थी आहेत? म्हणजे पहिला अटेम्प्ट आहे बाबा आता 2024 ला पहिला अटेम्प्ट देणार आहेत असे किती विद्यार्थी आहेत? ऑलमोस्ट सगळेच आहेत. 2 अटेम्प्ट. बरं ठीक आहे. तर आजच्या आपल्या लेक्चरचा उद्देश हा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या दोन्ही गोष्टीबाबत डिस्कस करणे आणि माझा प्रवास या प्रवासातून मला मिळालेले अनुभव त्यातले चढ-उतार तुमच्यासोबत डिस्कस करणे असा असेल. तर आता आपण पूर्व परीक्षेपासून सुरुवात करूया. मी जी परीक्षा दिली 2022 ची तिचा सिलेबस जरा वेगळा होता. त्यावेळी पूर्व परीक्षेचा 2022 आणि 23चा सिलेबस हा सारखाच आहे. पण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर त्यामध्ये थोडे काही चेंजेस झालेले आहेत. पेपर 2 मध्ये मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 आहे त्यामध्ये प्रामुख्याने चेंजेस झालेले आहेत 2022 पेक्षा. पण 2023चा जो सिलेबस आहे त्याची सुद्धा मी परीक्षा दिलेली आहे त्यामुळे त्या सिलेबसची सुद्धा मला ओळख आहे. तर आपण त्या सिलेबस संदर्भात सुद्धा डिस्कशन करूया. तर पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो कॉमन आहे दोघांसाठी सुद्धा. 22चा जो होता तोच 23चा सुद्धा आहे. आणि तो सिलेबस जर आपण बघितला तुम्हालाही माहितीच असेल किंवा तुमच्या समोर असेल तर तुम्ही तो सिलेबस काढला तर फार बरं होईल. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे इतिहासापासून. जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार वेग सिलेबस आहे. त्यामध्ये फार असं डिटेलिंग त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला स्वतःला ठरवावं लागतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील किंवा आयोगाचा म्हणजे सगळ्या काही गोष्टी असतील आयोग त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असतं आणि त्यातून आपल्याला कळत असतं की नेमकं यांना पूर्व परीक्षेमध्ये अपेक्षित काय आहे, या परीक्षेची गरज काय आहे. जेव्हा तुम्ही कुठलीही परीक्षा देत असतात, पूर्व परीक्षा द्या, मुख्य परीक्षा द्या, MPSC कडून कंडक्ट केली जाणारी कुठलीही परीक्षा राज्यसेवा असेल, गट ब असेल किंवा गट क असेल, तर त्या परीक्षेची गरज ओळखणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. तुम्ही अनेक दिवस अभ्यास करत आहात, तुमचा अनुभव खूप जास्त आहे, तुम्ही रोजचं रोज तुमचं टार्गेट कंप्लीट करत आहात. या गोष्टींबरोबरच त्या परीक्षेची गरज काय आहे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही अभ्यास करत जातात, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला वाटत असतो की मी अभ्यास करतोय, माझा सिलेबस कंप्लीट होतोय. पण जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतात किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना सामोरे जातात, आयोगाचा पेपर सोडवतात, मग तेव्हा तुम्हाला ह्या काही गोष्टी जाणवतात की हे माझं वाचायचं राहिलंच होतं, हे माझ्याकडून कसं सुटलं किंवा मी हे वाचलं होतं तरी मला हा प्रश्न नाही सोडवता आला, हा प्रश्न मला टॅकल नाही करता आला. तर त्याच्या पाठीमागची कारणं ही असतात की आपण परीक्षेची गरज ओळखलेली नसते. आपल्याला नेमकं आयोगाला अपेक्षित काय आहे किंवा काही काही गोष्टी असं असतात आपल्याला की असं वाटतं की इतक्या डीप आयोग जाणार नाही, हे खूपच पाठांतराची गोष्ट झाली, हे इतकं पाठांतर माझ्याने होणार नाही, अशा पद्धतीचा अप्रोच घेऊन आपण चालत असतो. पण बऱ्याच वेळा आयोगाला तसं अपेक्षित असतं की तुम्ही तितक्या खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. काही गोष्टी पाठ करण्याची गरज असेल तर त्या तुम्ही पाठ सुद्धा केल्या पाहिजेत. मग त्या पाठ कशा करायच्या, कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, त्याच्या पाठीमागे लॉजिक कसं लावायचं ते आपण थोड्या वेळाने डिस्कस करूयाच.
तर आता सर्वात पहिले आपण पूर्व परीक्षेबद्दल डिस्कस करू. तर पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात त्यांनी म्हटलेलं आहे, इतिहासात त्यांनी म्हटलंय की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासावरच जास्त प्रश्न आढळतात. म्हणजे भारताचा इतिहास तुम्हाला फार कमी प्रमाणात आढळतो. आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रश्न मग कुठून येतात, याचे सोर्सेस कसे, याचं स्वरूप काय असतं. तर आता जर आपण प्रिलिम किंवा मेन्सचे काही प्रश्न बघितले तर त्याच्यात 10 ते 15 असे प्रश्न जर येत असतील तर बऱ्यापैकी 10 ते 12 प्रश्नांचं स्वरूप असं असतं की ते वन लाईनर असतात आणि हार्डली 2 ते 3 असे प्रश्न असतात की ते स्टेटमेंट बेस्ड असतात. आणि जे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला मग बऱ्यापैकी 2-3 वाक्य माहिती असणं गरजेचं असतं. जर वन लाईनर प्रश्न असेल तर तुम्ही 1-2 ऑप्शन एलिमिनेट करून टाकतात आणि एखाद दुसऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतं की हा तर नसेल, मग हा तुम्ही हे करतात किंवा कन्फर्म माहिती असेल तर मग प्रश्नच नसतो. पण स्टेटमेंट बेस्ड जे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती असणं आयोगाला अपेक्षित असतं आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कधीतरी आयोग तुम्हाला मदत सुद्धा करतं की एखादा ऑप्शन तुम्ही एलिमिनेट केला तर असा काहीतरी ऑप्शन असतो की समजा डी नसेल, तुम्हाला माहितीये की इथे डी स्टेटमेंट येणार नाही, तर एबीसी ऑप्शन तुम्हाला ऑप्शन्स मध्ये सापडतो आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. पण कधीतरी प्रत्येकच वेळेस ही गोष्ट लागू होईल असं नसतं. तर त्यावेळी तुम्हाला सगळेच्या सगळे स्टेटमेंट्स माहिती असणं गरजेचं आहे. मग इतिहासामध्ये त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप, आता त्यांनी इथे म्हटलंय की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. पण हे खूप वेग आहे. मग महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही काय काय वाचणार? मग आपण जर काही बघितल्या काही गोष्टी तर त्यांचे ठराविक काही टॉपिक्स आहेत की त्यातून दरवर्षी प्रश्न येणार म्हणजे येणारच. म्हणजे जशी आपली अधिवेशन असतील, काँग्रेसची अधिवेशन असतील, मग त्याचे अध्यक्ष असतील, त्याचे वर्ष असतील. कधी ते स्टेटमेंट बेस्ड मध्ये विचारतात, कधीतरी जोड्या लावांना विचारतात. कुठल्या तरी 4 ऑप्शन्स देतात, कुठले तरी 4 अधिवेशनं देतात, त्याचे अध्यक्ष देतात आणि त्याचे वर्ष देतात. क्रांतिकारकांचे उठाव असतील, कुठले कुठले क्रांतिकारक फेमस आहेत, गदर मुवमेंट असेल, हिंदू महासभा असेल, त्याच्यानंतर प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, ब्राह्मणेतर चळवळ असेल, वृत्तपत्र असतील. आता मराठेतर जी वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांवर तुम्ही राज्यसेवेचा पेपर घ्या, गट ब पूर्व परीक्षा घ्या, मुख्य परीक्षा घ्या, राज्यसेवेची मेन्स घ्या, गटकची परीक्षा घ्या, पूर्व घ्या, मुख्य घ्या, सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला त्या वृत्तपत्रांवर प्रश्न आढळतात. दुसरी गोष्ट आहे 1857च्या उठावावर प्रत्येक परीक्षेला बऱ्यापैकी एखाद दुसरा प्रश्न असतोच. कधी उठावाच्या ठिकाणांवर असतो, कधी उठावाच्या नेतृत्वावर असतो. त्यानंतर ज्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काही ह्या होत्या, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन होण्याच्या आधीच्या ज्या काही इन्स्टिट्यूट होत्या, जसं की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, लँड होल्डर सोसायटी असेल, तर ह्या सगळ्या संस्थांवर आयोग प्रश्न विचारतं. तर हे जे टॉपिक्स मी आता तुम्हाला सांगते, ह्या टॉपिक्सवर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे जे टॉपिक्स आहेत म्हणजे हे तुमच्याकडून अभ्यास करत असताना सुटता कामा नये. म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलेले असतील तर तुम्हाला वारंवार जाणवेल. बऱ्याच वेळा आपण काय करतो की पुस्तक पहिलं पेज घेतो तर शेवटच्या पेज पर्यंत संपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्यातलं काही राहून गेलं तर मग आपल्याला तो कॉम्प्लेक्स असतो की हे माझं राहून गेलं, ते माझं राहून गेलं आणि मग ती निगेटिव्हिटी घेऊन सोबत घेऊन आपण पेपरला अप्रोच करत असतो. पण जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघितले आणि तुम्हाला जर समजलं की वारंवार जर आयोग ह्या टॉपिक्सवर प्रश्न विचारतय तर ह्या टॉपिक्सला प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. आणि हे टॉपिक्स माझ्या आधी संपतायत का, माझं पुस्तक संपतंय का किंवा माझं सगळं वाचून होतंय का, याच्यापेक्षा हे टॉपिक्स माझ्या आधी संपतायत का. कारण ह्या टॉपिक्स मधून जर प्रश्न येतोय आणि तो तुमचा चुकतोय किंवा तुम्ही कुठेतरी लॅक होतायत, तुमची रिव्हिजन कमी पडतेय, तर ही तुमची चुकी आहे. जर आयोगाने असा काहीतरी थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारत असेल आयोग आणि तिथे तुम्ही कुठेतरी लॅक होत असाल तर तिथे म्हणजे ग्राह्य धरलं जाऊ शकतं. पण हे जे वारंवार टॉपिक्स आयोग विचारतंय आणि आयोग तुम्हाला हिंट देतंय की हे आमचे आवडते टॉपिक्स आहे, याच्यावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही याची तयारी केलीच पाहिजे. आणि हे असे टॉपिक्स तुमच्या प्रिपरेशन मधून जर सुटत असतील तर ते थोडंसं तुमची चुकी असू शकते. तसंच जर तुम्ही जॉग्राफीमध्ये गेलात तर महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर, भारताच्या जॉग्राफीवर एखाद दुसरा प्रश्न हा कंबाईनच्या पूर्व परीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत असतो. तर महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर आयोग सगळ्यात जास्त फोकस करत असतो. मग महाराष्ट्राच्या जॉग्राफीमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राकृतिक भूगोल जो आहे, नद्या असतील, डोंगर असतील, टेकड्या असतील, यावर आयोग कायम प्रश्न विचारतो. मग ह्या लक्षात कशा ठेवायचं, त्याच्या काही ट्रिक्स असतात.
मग त्या ट्रिक्स कशा बनवायच्या, आता तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये डिस्कस करत असाल, अनेक ऑनलाईन तुम्हाला ट्रिक्स अवेलेबल असतात, तुम्ही तुमच्या काही बनवू शकतात. समजा आता खाड्या लक्षात ठेवायच्या असतील तर धर राजा रोहाला, हे अशा पद्धतीने तुम्ही पुढे लक्षात ठेवू शकतात. म्हणजे धरमतरची खाडी कुठल्या नदीवर आहे? पाताळगंगा नदीवर आहे. बरोबर का? चुकतंय? त्याच्यानंतर खनिज असतील, तर खनिजांमध्ये पण मग खडीच्या माळावर नाच ग अशी जी ट्रिक आहे. तर चुनखडी कुठे कुठे सापडते? तर खडीच्या माळावर नाच ग. म्हणजे काय? यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. तर हे तुम्हाला लक्षात येतं. मग एलिमिनेट करताना तुम्हाला खूप जास्त इझी होतं. हाच प्रश्न ते उलटा सुलटा करून कायम विचारत असतात. फार डीप जात नाही, मातीचे घटक किंवा बाकी फार गोष्टींवर तितकंसं जात नाही. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. कधीतरी आयोग अपवादात्मक गोष्टी पण करत असतं. जलसिंचन प्रकल्प असतील, तर जिओग्राफीमधून जलसिंचन प्रकल्पांवर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड फार आहे. ते पण तुमचे पाठ असले पाहिजेत. मग सगळे आता जलसिंचन प्रकल्प फार नाहीयेत, तर वारंवार रिव्हिजन करून तुमच्या ह्या गोष्टी पाठ होत जातात. आणि तुम्ही जेव्हा डिस्कस म्हणजे मी वारंवार तुम्हाला डिस्कशन आणि ह्या गोष्टी सांगतेय, कारण मला त्याच्यातून फार जास्त आउटपुट मिळालेला आहे. ग्रुप डिस्कशन आणि त्याचे फायदे या गोष्टींवर आपण नंतर बोलूयाच. पण जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करत असता, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की मला समोरच्याने विचारलं होतं तेव्हा मला ही गोष्ट आली नव्हती किंवा कोणालाच आली नव्हती तेव्हा मला ही आली होती. तर ह्या गोष्टी प्रकर्षाने तुमच्या लक्षात राहतात. समोरच्याच्या पण लक्षात राहत असतात. किंवा समजा आता माझ्या जिल्ह्यातला एखादा तालुका असेल, तर माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला माहिती असतो, नाही वैभवी जळगावची आहे आणि तिच्या जिल्ह्यातला हा तालुका आहे. तर त्यांना ते पाठ होऊन जातं. त्याच्यानंतर पर्यटन असेल, तर पर्यटन हा सुद्धा जिओग्राफी मधला फार महत्वाचा घटक आहे. पर्यटनावर एखाद दुसरा प्रश्न असतो. पर्यटनाचा जिल्हा कुठला? त्याच्यानंतर कोकण रेल्वे संदर्भात प्रश्न असतो. वाहतूक आणि दळणवळणमध्ये कोकण रेल्वे हा पण एक फेवरेट टॉपिक आहे जिओग्राफीमध्ये. पुन्हा जिओग्राफीमध्ये जर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर पॉवर्टी आणि पॉप्युलेशन हे जे 2 टॉपिक आहेत, हे इकॉनॉमिक्समध्ये पण येतात आणि जिओग्राफीमध्ये पण येतात. आणि दोन्हीकडे जो प्रश्न विचारण्याचा अप्रोच आहे आयोगाचा, तो सेमच आहे. पॉवर्टीमध्ये पण आणि पॉप्युलेशनमध्ये पण दोन्हीकडे म्हणजे पॉप्युलेशनमध्ये तर दोन्हीकडे प्रश्न विचारले जातात. पॉवर्टीमध्ये कधीतरी जिओग्राफीमध्ये असतात, अदरवाईज ते इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न असतातच. मग पॉप्युलेशनमध्ये काय? तर सेक्स रेशो असेल, बाललिंग गुणोत्तर असेल, त्याच्यानंतर डेन्सिटी असेल. तर काही जिल्ह्यांची डेन्सिटी तुम्हाला माहिती पाहिजे. पुन्हा तसंच, की तुमचा जिल्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचे जिल्हे. हे जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही एलिमिनेट करू शकतात किंवा पहिले 3 आणि शेवटचे 3 जिल्हे त्यांचा सेक्स रेशो, त्यांचं बाललिंग गुणोत्तर आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता तुम्हाला हे मी सगळं सांगत असताना तुम्हाला असा प्रश्न पडत असेल, की बापरे एवढं सगळं पाठ करायचं का? पण हे पॉसिबल आहे. विद्यार्थी करतात आणि म्हणून इथपर्यंत पोहोचतात. तर हे करावं लागतं. सुरुवातीला सगळ्यांचा अप्रोच हा असाच असतो, की हे एवढं पॉसिबल नाही. हे कसं करणार ना आपण? म्हणजे हे आपण मेकॅनाइज्ड वर्क करायचंय का? इतकं आपल्या लक्षात राहणार नाही. पण राहतात ह्या गोष्टी, ह्या पॉसिबल आहेत. त्याच्यासाठी काही लॉजिक्स वापरावे लागतात. आणि हळूहळू तुम्ही जितकी मॅक्सिमम रिव्हिजन कराल, तर काही गोष्टी तुम्हाला इतक्या लक्षात राहतात, की रात्री उठून जरी विचारलं, की घनता किती आहे तुमच्या जिल्ह्याची आणि तुमच्या जिल्ह्याचा त्याचा कितवा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा तुलनात्मक सेक्स रेशो तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आयोगाचा ट्रेंड असा सुद्धा आहे, की 2001 ची जनगणना आणि 2011 ची जनगणना याच्यातला डिफरन्स आयोग कायम विचारत असतो. मग ते भारताचा असो किंवा महाराष्ट्राचा असो. कधी-कधी भारत आणि महाराष्ट्र अशी तुलना पण विचारतं किंवा 2001 आणि 2011ची अशी पण तुलना विचारतं. तर हे सगळे आकडे तुमचे 2001 आणि 11चे पाठ झाले पाहिजेत. आता हे पाठ करण्याचं म्हणजे तुम्ही असं नाही भारताचं लिंग गुणोत्तर इतकं आहे, बाललिंग गुणोत्तर इतकं आहे, घनता इतकी आहे, अशा पद्धतीने नाही पाठ करायचे. तुम्ही एकमेकांना विचारायचं किंवा मग जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असतात, तर त्या टेस्ट नंबरचा एक खेळ असतो. तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होत जातात. तुम्ही जेव्हा ऑप्शन्समध्ये बघत असता, तर तुम्हाला लगेच 381 बघितल्यानंतर वाटतं हे जवळचं आहे. आणि मग तुम्ही बरोबर घनता म्हणून त्याच्यावर क्लिक करत असतात. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही वारंवार वाचलेलं असेल, तुमच्या वारंवार त्या गोष्टी नजरेखालून गेलेल्या असतील, तर तुम्हाला आपोआपच त्या गोष्टी क्लिक होणार आहेत, की नाही 381 मला बरोबर वाटतंय किंवा जवळ जाणारं वाटतंय. आणि हळूहळू तर नंतर इतक्या गोष्टी तुम्हाला जुळवून म्हणजे तुमच्या अंगवळणी पडतात, की 381 तुम्ही शोधतात ऑप्शनमध्ये, की 381 कुठे आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही शोधावं लागत, की जवळचा ऑप्शन कुठला आहे किंवा हे मला जवळचं वाटतंय का. तुमचं जे पाठ होतं आणि तुम्ही ऑप्शन्स डायरेक्ट शोधत असतात. तर त्याला मॅक्सिमम रिव्हिजन पाहिजे. रिव्हिजन नंतर ह्या गोष्टी शक्य होत असतात. आता पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स. तर सायन्सचा जो सिलेबस आहे तो पण त्यांनी खूप वेग असा मेन्शन केलेला आहे.
सायन्सच्या बाबतीत त्यांनी म्हटलंय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तर आता हे इतकं व्हास्ट आहे की राज्यसेवेपेक्षा सुद्धा गट ब ला पूर्व असू द्या किंवा मुख्य असू द्या, 2024 ची परीक्षा देणार म्हटलं तर 2023चा मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेचा पेपर तुम्ही बघितलेला असेल आणि त्यातले सायन्सचे प्रश्न तुम्ही नक्कीच बघितलेले असतील. तर राज्यसेवेपेक्षा पण गट ब ला येणाऱ्या सायन्स या विषयाच्या प्रश्नांची डिफिकल्टी ही अधिक असते, काठिण्य पातळी त्याची अधिक असते. तर मग हा घटक कुठून प्रिपेअर करायचा? बऱ्याच जणांना अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स असतो की आमचं सायन्स बॅकग्राऊंड नव्हतं 11वी-12वीला, आम्ही कॉमर्स मधून बिलॉंग करतो, आम्ही आर्ट्स मधून बिलॉंग करतो, पण ते सायन्स इतक्या पुढच्या पातळीचं असतं की ज्यांचं सायन्स असतं 11वी-12वीला त्यांना इथे फारसं काही जमत नसतं. तर त्याच्यामुळे असा कॉम्प्लेक्स बाळगण्याची गरज नाही, सगळेजण तिथे एकाच पातळीवर असतात. दुसरी गोष्ट, सायन्समध्ये जर तुम्हाला वाटत असेल आपण कुठेतरी लॅकिंग आहोत, तर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये तुमचे जे सायन्सचे टीचर असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. एखादा तुमचा फ्रेंड असेल की जो डॉक्टर असेल, त्याचं बायोलॉजी चांगलं असेल, कोणीतरी बीएससी केमिस्ट्री असेल, एमएससी केमिस्ट्री असेल, बीएससी फिजिक्स असेल, एमएससी फिजिक्स असेल, तर या लोकांकडून तुम्ही या विषयात मदत घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, सायन्ससाठी सोर्सेस काय वापरायचे, तर स्टेट बोर्ड हा बेस्ट सोर्स आहे. स्टेट बोर्ड मधून चांगले म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न तिथून तुम्ही टॅकल करू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला तिथे सापडतात. आता सायन्स मधून पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. मग बायोलॉजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्लांट क्लासिफिकेशन असेल, अॅनिमल क्लासिफिकेशन असेल, तर याच्यामध्ये कायम प्रश्न विचारले जातात आणि गट ब ला तर आवर्जून विचारले जातात. एक वेळेस राज्यसेवेला ते प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारणार नाहीत, पण गट ब ला, पूर्वला, मुख्यला ते प्रश्न विचारतात आणि तो इतका पाठांतराचा आणि इतका खोलवर जाणारा टॉपिक आहे, तर मग त्याला पण तसंच आहे, तुम्ही तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊ शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत डिस्कस करून ते तुम्ही. आता जर तुम्हाला माहिती झालेलं आहे की दरवर्षी याच्यावर प्रश्न येतोच, तर मला ते जमत नाही किंवा मला ते आवडत नाही, म्हणजे तुमची आवड इथे मॅटर करत नाही. आयोगाला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे. आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, आयोगाला आयोग म्हणजे या परीक्षेची गरज काय आहे हे फार लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही काही टॉपिककडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असा असतो, नाही नाही हे मला जमतच नाही किंवा हे मला आवडतच नाही किंवा अजून असे मी कितीही अटेम्प्ट दिले तरी हा टॉपिक मी करणारच नाही. तर हा जो तुमचा अप्रोच आहे, हा तुम्हाला कुठेतरी जेव्हा तुमचं 1 मार्कासाठी, अर्ध्या मार्कासाठी प्रिलिम जाते, मेन्स मधून लिस्ट मधलं नाव जातं, तर यावेळी ह्या गोष्टी रिअलाइज होतात की हे जर मी हे केलं असतं तर हा 1 प्रश्न 2 मार्क मला मिळाले असते आणि मी लिस्टमध्ये असलो असतो. तर हा जो पश्चाताप आहे नंतर जो आपल्याला करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी, न आवडणाऱ्या गोष्टी पण तुम्ही इंटरेस्टिंग करू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखणं पण खूप गरजेचं असतं की मी कशा पद्धतीने हे माझ्या लक्षात राहील. किंवा एखादा टॉपिक तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही दुसऱ्याची हेल्प घेऊ शकता. त्याला ते सिम्प्लिफाईड करता येऊ शकतं आणि तो इतक्या छान पद्धतीने किंवा तुमचे शिक्षक तुम्हाला इतक्या छान पद्धतीने ते समजावून सांगू शकतात की तो अवघड वाटणारी गोष्ट पण तुम्हाला नंतर कालांतराने सोपी वाटू शकते. माझं महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत असं होतं, मी सुरुवातीला आता आपण सायन्स डिस्कस करतोय पण विषय निघाला म्हणून सांगते. सुरुवातीला मी युपीएससी करत होती, त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल क ख ग काहीच माहित नव्हतं आणि जेव्हा मी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली, तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रश्न विचारण्याचा आयोगाचा जो कल होता, तो इतका डीप होता आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल मला शून्य नॉलेज होतं. तर मला सुरुवातीला असं वाटायचं की म्हणजे काय बाबा, काय विचारतं हे आयोग, मला काहीच जमत नाही इतिहासातले प्रश्न आणि त्याच्यामुळे माझा कट ऑफ पेक्षा कायम मी मागे असायची इतिहास या विषयामुळे. आणि नंतर मग मी ठरवलं की हे किती दिवस आपण असं करणार की इतिहास मला जमत नाही किंवा मी फक्त भारताचा इतिहास वाचलेला आहे किंवा मला जगाचा इतिहास माहितीये. पण आता मी कुठली परीक्षा द्यायचं ठरवलंय, मी एमपीएससी करायचं ठरवलंय आणि एमपीएससीची गरज काय, तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर मग मला ते करणं गरजेचं आहे. माझं ते जे बाकीचं बॅगेज होतं ते सोडणं गरजेचं आहे की मला भारताचा इतिहास माहितीये, त्याचं काही व्हॅल्युएशन आहे का इथे, मला भारताचा इतिहास माहितीये आणि मला जगाचा इतिहास माहितीये, याचं व्हॅल्युएशन आहे का. परीक्षेची गरज काय, तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर नंतर मी खूप डिटेल अनालिसिस केलं आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं, की आयोगाचे सोर्सेस काय आहे, आयोगाचे आवडते टॉपिक्स काय आहे, आयोग वारंवार कुठून प्रश्न विचारतं आणि मला का नाही जमत आहे. तर मी खूप डिटेल माझ्या चुकांचं विश्लेषण केलं, आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं आणि नंतर नंतर मला इतिहासावर कमांड आली, महाराष्ट्राच्या इतिहासावर. मग मला त्याचं राज्यसेवेला पण हेल्प झाली आणि गट ब ला पण हेल्प झाली. तर आपण सायन्स बद्दल डिस्कस करत होतो. तर बायोलॉजीचं मी तुम्हाला सांगितलं. बायोलॉजीमध्ये पुन्हा जो डिसीजेस हा जो विषय आहे, मग ते प्राण्यांमधले डिसीजेस असू द्या,
वनस्पतींमधले डिसिजेस असू द्या किंवा माणसांमधले असू द्या. मग तो डिसीज पर्टिक्युलर हा व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे, या अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा कल खूप असतो. मग ते तिघांमध्ये सुद्धा, प्लांट्समध्ये पण बॅक्टेरियल व्हायरल डिसिजेस असतात, अॅनिमल्समध्ये पण असतात आणि माणसांमध्ये पण असतात. तुम्हाला हे क्लासिफिकेशन माहिती पाहिजे, कुठला डिसीज बॅक्टेरियल आहे, कुठला व्हायरल आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स जे आहेत तर त्यांची नावं, त्यांचे डेफिशियन्सी, त्यामुळे होणारे आजार, ह्या गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. त्याचबरोबर फिजिक्समध्ये जर तुम्ही गेले तर हीट असेल, लाईट असेल, साऊंड असेल, हे चॅप्टर अत्यंत महत्वाचे आहे. आयोगाचा सायन्स मधले प्रश्न कुठलाही लाईट, साऊंड या चॅप्टर शिवाय पूर्ण होत नाही. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, मग ते फार असं सायंटिफिक डेफिनेशन विचारतात का, की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, असं नाही. ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची उदाहरणं तुम्हाला विचारतात, 4 ऑप्शन देतात आणि याच्यापैकी कुठले कुठले टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची उदाहरणं आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न ते विचारत असतात. मग ते तुम्हाला माहिती पाहिजे. लाईटमध्ये तर जर ते अजून डीप गेले तर मग ते डोळ्यावर जातात, आयवर जातात. मग आयचे काही बारीक बारीक कॉर्निया कशासाठी असतो, प्युपिल काय करतं, आयरिस काय करतं, रॉड सेल्स काय असतात, कॉनिकल सेल्स काय असतात, हे जे आयचे खूप बारीक बारीक घटक आहेत यामध्ये ते जात असतात. त्यानंतर ऍसिड्स बेसिस, केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍसिड्स बेसिस, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स काय असतात. यावेळेस आता त्यांनी माझ्या माहितीनुसार 2023च्या पूर्व परीक्षेला की मुख्य परीक्षेला हीटचं युनिट विचारलेलं होतं आणि ऑप्शन मध्ये दिलेलं होतं कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि कॅलरी डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम. आपण वाचलेलं असतं, पण हे दोन्ही ऑप्शन बघितल्यानंतर मग आपल्याला कन्फ्युजन होतं की कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे की कॅलरी डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम आहे. तर हे सगळं स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये आहे, याचे चार्ट्स करून दिलेले आहेत. आणि जर स्टेट बोर्डाच्या पुस्तकांची तुम्ही पारायण केली तर जे काही बेसिक प्रश्न आहेत, जे अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत सायन्समधून येणारे, ते बऱ्यापैकी नीटच्या विद्यार्थ्यांना टॅकल करता येतील अशा पातळीचे असतात. पण जे बेसिक प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून टॅकल करू शकतात आणि तिथे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये मागे नाही पडले पाहिजेत. कारण अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत ते सगळ्यांना जमतील असं नाहीये. एखादा केमिस्ट्रीचा प्रश्न असेल आणि तो फार जास्त टेक्निकल असेल तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण झालेलं आहे, जो बीएससी केमिस्ट्री, एमएससी केमिस्ट्री, त्याला तो टॅकल करता येईल. बाकीच्यांना जमेल नाही जमेल सांगता येत नाही. पण बेसिक एखादा प्रश्न आहे जो स्टेट बोर्डातून येतोय, तुमच्या रेफरन्स बुक मधून येतोय, तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये जे शिकवलं गेलेलं आहे, जे सगळ्यांना माहिती आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्सकडे करंट अफेअर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की आपण त्याला मुख्य विषय समजतच नाही. म्हणजे आपण जितकं महत्व पॉलिटीला देतो, इकॉनॉमिक्सला देतो, इतिहासाला देतो, जिओग्राफीला देतो, तेवढं करंट अफेअर्सला आपण तितकासा महत्वाचा विषय समजतच नाही. आपल्याला असं वाटतं की थोडाफार पेपर मी चाळलेला असेल, थोडेफार करंट अफेअर्स मी बघितलेले असतील, टेलिग्राम चॅनल्स मी बघितलेले असतील, तर मला करंट अफेअर्सचे सगळे प्रश्न येऊन जातील किंवा मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेले असतील. पण तसं नाहीये. आणि करंट अफेअर्स हा म्हणजे विषय असा आहे की तिथे तुम्ही 10-15 मार्काची लीड घेऊ शकतात इतरांपेक्षा. कारण मोस्ट ऑफ द क्राऊडचा कल जो असतो हे विषय पूर्ण करण्यावर असतो. जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल. करंट अफेअर्स आवडणारे फार कमी लोक असतात. कारण हा जो भाग आहे तर हा स्टॅटिक असतो. करंट अफेअर्स कायम बदलत असतात. तर मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की अरे मी मागचं वाचलं ते आता मला काही कामाला येणार नाहीये, पुन्हा हे सगळं वाचा. तर मग कुठेतरी थोडासा एक तुम्हाला कंटाळा म्हणा किंवा मी जे वाचेल त्याच्यातून प्रश्न येतीलच की नाही असं पण एक असतो. कारण करंट अफेअर्स हा भरपूर व्हास्ट आहे. तुम्ही एवढं सगळं वाचाल आणि त्यातून कुठले प्रश्न येणार हे माहीत नसतं. बरेच गेसेस आपण लावू शकतो. आयोगाचे तिथे पण आवडते टॉपिक्स आपण सर्च करू शकतो. पण ते करंट अफेअर्स म्हटल्याबरोबरच आपला अप्रोच असा असतो. तर करंट अफेअर्स हे तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे, हे माझं सजेशन असेल. आणि त्याच्यात आवड निर्माण करा. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहात, उद्या तुम्ही अधिकारी होणार आहात, तर स्टॅटिक सब्जेक्टचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही एक्सक्लुझिव्हली कंबाईन करत नसाल, तुम्हाला राज्यसेवा द्यायची असेल, तर तिथे पण तुम्हाला करंट अफेअर्सचा खूप फायदा होतो. तुमचे ओपिनियन्स इंटरव्ह्यू मध्ये सांगायला असेल, राज्यसेवेमध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो तिथे तुम्हाला जर निबंध लिहायचा असेल, तर करंट अफेअर्सचा टच असणं हे खूप महत्वाचं असतं. आता करंट अफेअर्स बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर पुरस्कार असतील, स्पोर्ट्स असेल,
स्पोर्ट्समध्ये पण क्रिकेट, टेनिस, फुटबॉल हे त्यांचे आवडते स्पोर्ट्स आहेत. टेनिसमध्ये पण मग ऑस्ट्रेलियन ओपन कधी होते, विम्बल्डन ओपन कधी होते, त्यामध्ये कोणाला काय मिळालेलं आहे. त्याचबरोबर क्रिकेटचे सामने हे त्यांचा क्रिकेटमध्ये प्रश्न असतोच. स्पोर्ट्स म्हणजे करंट अफेअर्सवर प्रश्न असला आणि तो जर स्पोर्ट्सवर असला, 2 प्रश्न असले तर त्याच्यापैकी एक हा क्रिकेटवर असतो. मग बऱ्यापैकी मुलींना तेवढा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नसतो. मला तर मुळात स्पोर्ट्समध्येच तेवढासा इंटरेस्ट नव्हता आणि स्पोर्ट्सचं नॉलेज माझं बऱ्यापैकी शून्य होतं असं म्हटलं तरी चालेल. मग तुमचे असे जे मित्र-मैत्रिणी असतात, की ज्यांना खेळाचं नॉलेज चांगलं आहे आणि ते तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वेने सांगतात, की आज ही अशी-अशी मॅच झाली. फुटबॉलची अशी-अशी मॅच झाली, त्याच्यात गोल्डन बूट याला मिळालं. हा या देशाचा प्लेयर आहे, याचं हे निधन झालं. ह्या अशा गोष्टी त्यांनी नुसत्या चालता-बोलता जरी तुमच्या कानावर टाकल्या, तरी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहत असतात. की नाही मला याने किंवा हिने मला सांगितलेलं होतं किंवा हा किंवा ही माझी मैत्रीण हा खेळ खेळतो. त्याला ह्या किंवा तिला ह्या खेळात इंटरेस्ट आहे. तर मग तुम्हाला किमान परीक्षेची गरज आहे म्हणून या गोष्टी करणं गरज आहे ती. त्याचबरोबर पुरस्कारांमध्ये जर आपण बघितलं तर साहित्य अकादमीचे पुरस्कार असतील, ज्ञानपीठ पुरस्कार असतील, गांधी शांतता पुरस्कार असतील. हे गांधींच्या नावाने 2-3 पुरस्कार दिले जातात. एक महात्मा गांधी, गांधी शांतता. तर हे वेगवेगळ्या ट्रस्टकडून दिले जातात. हा डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे. तुम्ही वाचत जातात, बऱ्याच वेळा तुम्ही वाचतात. तुम्हाला कुठेतरी एकदा गांधी शांतता पुरस्कार येतो, पुढे तुम्हाला वाटतं दोघं एकच आहेत. पण तसं नसतं. ते तुम्ही जेव्हा सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टी रिअलाईज व्हायला लागतात. सुरुवातीला तुम्हाला दोन्ही एकच वाटत असतात. पण नंतर जेव्हा तुम्ही खूप खोलात जाऊन मॅक्सिमम रिव्हिजन करतात, मॅक्सिमम रिव्हिजन नंतर तुम्हाला या गोष्टी रिअलाईज होतात, की हे दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत. यामध्ये दिली जाणारी बक्षिसं ही वेगवेगळी आहेत. हे वेगवेगळ्या ट्रस्टकडून दिले जातात. आणि असे म्हणजे आता भाषांमध्ये दिले जाणारे अनेक पुरस्कार वेगवेगळ्या नावांनी माहिती असतात. राज्यसेवेला जर तुम्ही बघितलं तर जनरली साहित्य अकादमी, ज्ञानपीठ असे विचारले जातात. पण जर तुम्ही गटबला विचारले तर असे काही पुरस्कार असतात की ज्या पुरस्कारांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नसतात आणि ते पुरस्कार कोणाला दिले जातात त्या व्यक्तींना पण तुम्ही फारसे ओळखत नसतात. तर मग ही अशी गोष्ट जर तुम्ही रिव्हिजन केलेली असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट एलिमिनेट तरी करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा जोड्या लावायला देतात. समजा साहित्य अकादमी असेल तर आता 2023 समजा 24 सुरू झालेला आहे आणि 23, 22, 21 आणि 20 आपला अभ्यास करतानाचा कल असा असतो की आपण 23 मध्ये जर अभ्यास करत असू आणि 24च्या परीक्षेला जर अप्रोच करणार असू तर आपण फक्त 23 ला साहित्य अकादमी कोणाला मिळालंय तेवढंच पाठ करतो आणि आयोग जोड्या लावायला 23, 22, 21 आणि 20 असं विचारतं. आणि तुम्हाला एक जोडी माहिती आहे म्हणून सगळी जोडी लागेलच असं प्रत्येक वेळी नसतं. बऱ्याच वेळा आयोग तशी मदत करतं आपल्याला की एखादी जोडी माहिती आहे तर बाकीच्या पण लागून जातात. पण असं प्रत्येक वेळेस होतं असं नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला आयोगाच्या एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. जर आयोगाने मागच्या वर्षी साहित्य अकादमी हे परीक्षेत विचारलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या डोक्याने पुढचा विचार केला पाहिजे. जर आयोगाने मागे जाऊन अजून विचारलं तर 23च्या मागे जाऊन 22चं विचारलं तर 21चं विचारलं तर आणि जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या फ्लो मध्ये असतात जरा 2-3 वर्षापासून अभ्यास करत असतात तर तुम्हाला माहिती असतं की 21ला कोणाला मिळालं होतं त्यावेळी मी हे पाठ केलं होतं 22ला कोणाला मिळालेलं आहे. पण जर तुम्ही नवखे असाल, आता समजा तुम्ही 24चा अटेम्प्ट देणार आहात आणि जर तुम्ही 23 पासून प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, तर तुमचं काम आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून तुम्हाला हे कळेल की 23चं विचारलंय म्हणजे मग मागचंही विचारू शकतं. जोड्या लावा हा आयोगाचा आवडता पॅटर्न आहे आणि त्याच्यात असं करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक मध्ये काही गोष्टी आयोग विचारत असतं. अंतराळ मोहिमा आणि डिफेन्स हे खूप आवडते घटक आहे. आता 2023च्या मुख्य परीक्षेला आयोगाने चांद्रयान-3चं काहीतरी मास विचारलंय वाटतं. मुख्य परीक्षेला वाटतं करंट अफेअर्स मध्ये. तर ह्या इतक्या बारीक गोष्टी असतात की आपल्याला असं वाटतं की आपण कसं पाठ करणार. पण जेव्हा तुम्ही आता चांद्रयान-3 इतकी चर्चली गेलेली मोहीम आहे, तर त्यातला कुठलाच घटक तुमच्याकडून प्रिपरेशन करताना सुटला नाही पाहिजे हे आयोग अपेक्षित करतं. म्हणजे अख्ख्या देशाने नाही तर जगाने त्याची चर्चा केली आणि त्यातली एवढी बारीक गोष्ट आयोग तुम्हाला विचारतंय. तर आयोग तुम्हाला कुठेतरी हिंट देतं म्हणजे जेव्हा तुमच्या आजूबाजूला ह्या अशा काही गोष्टी चालू असतात, तर तुम्ही सजग असलं पाहिजे. की इतकी एवढी चर्चा होते ह्या टॉपिकवर म्हणजे आयोग यावर्षी याच्यावर प्रश्न विचारू शकतं. मग आपण काय करतो तर कुठलं लँडर होतं, कुठलं रोवर होतं, त्याची डेट काय, इथपर्यंत जातो आपण मार्स पर्यंत जात नाही आणि आयोग मग मार्स विचारतं. मग आपल्याला असं वाटतं आपण लँडर केलं होतं, रोवर केलं होतं, तारीख केली होती, हे केलं होतं, पण आपण नेमकं मार्सच नव्हतं केलं. तर मग ह्या काही गोष्टी की काय काय आयोग विचारू शकतं. आयोगाची मानसिकता आयोग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून आपल्याला वारंवार हिंट देत असतं आणि तेवढ्यावरच डिपेंडंट न राहता त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन आपण अभ्यास करणं अपेक्षित असतं. त्यानंतर मिलिटरी एक्सरसाइजेस असतात.
तर ते मिलिटरी एक्सरसाइजेस त्यात पण करंट अफेअर्स मध्ये आयोग मुख्यला असेल, पूर्वला असेल आणि एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षा असतील तर त्यावर आयोग प्रश्न विचारतं आणि ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. जे महत्वाचे देश आहे, जसं की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, तर या देशांसोबतचे तुमचे जे एक्सरसाइज आहे, भारताचे जे एक्सरसाइज आहे, ते तुम्हाला पाठच पाहिजे. मग तो एक्सरसाइज आर्मीचा आहे, नेव्हीचा आहे की एअरफोर्सचा आहे. तर एक्सरसाइज आतापर्यंत आयोगाने विचारले. पुढे जाऊन हे पण विचारू शकतं की हा एक्सरसाइज स्पेसिफिकली आर्मीचा आहे, नेव्हीचा आहे की एअरफोर्सचा आहे. तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर वादळं जी असतात, वादळ हा टॉपिक पण आयोगाचा करंट अफेअर्स मध्ये खूप महत्वाचा आहे. मग या वादळांना नावं कशी दिली जातात? कुठल्या देशाने या वादळाला नाव दिलं? त्या शब्दाचा अर्थ काय आहे? त्याचबरोबर हे जे वादळ आहे, तारीख विचारता आयोग, की कुठल्या तारखेला हे वादळ आलं होतं. तर आता हे जे तुम्ही जर कंटिन्युअस ह्या करंट अफेअर्सच्या टचमध्ये असाल, तर तुम्हाला थोड्याफार गोष्टी अशा क्लिक होतात, की नाही हे 2021 मध्ये आलं होतं बरं का, किंवा हे 2022 मध्ये आलं होतं, हे 21 मध्ये नसेल आलं. कधी कधी फारच स्पेसिफिक महिना सुद्धा आयोग विचारतं. मग ते थोड्याफार काही गोष्टी अशा असतात, की तुम्ही स्पेसिफिक प्रिपरेशन केलेलं असेल तर तुम्हाला ते जमतं किंवा अदरवाईज तुम्ही स्किप करतात किंवा मग तुक्का मारतात. त्यानंतर पहिले जे जे काही पहिलं झालेलं आहे, तर ते पण आयोगाला खूप आवडतं. पहिली महिला, पहिली परिषद, पहिले ठिकाण, पहिलं राज्य. तर ह्या गोष्टी आयोगाच्या खूप जास्त आवडत आहेत. किंवा कुठली पण घडामोडी जर आजूबाजूला घडत असतील आणि त्यात महिलांचं योगदान असेल, तर तिथे आयोगाचा विचारण्याचा कल खूप जास्त असतो. की महिलांनी काहीतरी अचीव्ह केलेलं असेल, तर त्या महिलेवर प्रश्न विचारला जाणार. तर महिलांचं काय काय आजूबाजूला घडतं याच्याबद्दल तुम्ही सजग असलं पाहिजे. मग ते महाराष्ट्राच्या पातळीवर असेल, देशाच्या पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल. तर महिलांबाबत तुम्ही सजग असलं पाहिजे. त्यानंतर काही गोष्टी अशा असतात की करंट अफेअर्सचं तुम्ही प्रिपरेशन करत असताना तुम्हाला स्टॅटिक मध्ये त्याची हेल्प होत असते. करंट अफेअर्स मधून काही अपडेट्स, बऱ्याच वेळा काही घटना दुरुस्त्या होतात पॉलिटीमध्ये. त्या गोष्टी तुम्हाला त्या स्टॅटिकशी जोडता येतात. आता जिओग्राफीमध्ये आय गेस 2021च्या पूर्व परीक्षेला काहीतरी महामार्गाचा नंबर विचारला होता आयोगाने. तर हे जर तुम्ही करंट अफेअर्स करत असताना प्रिपरेशन केलेलं असेल, ऍटलिस्ट तुम्हाला इतकं माहित असेल की महामार्गांचे नंबर्स बदललेले आहेत, याबद्दल ऍटलिस्ट तुम्ही सजग असाल, तर तुम्ही जुने जे पाठ केलेले आहेत, तो तरी महामार्गाचा नंबर तुम्ही तिथे जाऊन टिक करणार नाही. म्हणजे तुम्ही अवेअर असलं पाहिजे की महामार्गांचे नंबर बदललेले आहेत, त्याच्यामुळे हा नंबर तर आता नसणार आहे. तर ह्या गोष्टी कुठून होतात? प्रत्येक वेळी तुम्ही पुस्तकं अपडेटेड एडिशनची वापराल असं नसतं. किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या अपडेट अगदी परीक्षेच्या 1-2 महिने झालेल्या असतात. तुम्ही पुस्तक अशी नाही घेत की म्हणजे परीक्षा 2 महिन्यावर आहे आणि 2 महिन्यापूर्वीच तुम्ही पुस्तक घेतलं, असं होत नाही. तर त्याच्यामुळे कधी कधी जुनी पुस्तकं असतात. तर मग ह्या अशाच्या गोष्टी आहे या करंट अफेअर्स मधून ऍड ऑन करणं तुम्ही करू शकतात आणि त्याचा तुम्हाला स्टॅटिक मध्ये फायदा होत असतो. आता ह्या 2023च्या मेन्सला आयोगाने न्यू एज्युकेशन पॉलिसीवर एक प्रश्न विचारला होता. तर न्यू एज्युकेशन पॉलिसी जसं चांद्रयान-3 जितकं डिस्कस केलं गेलेलं आहे किंवा त्याचा जितका गवगवा झालेला आहे, तसं नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, त्याची पण खूप जास्त चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे इथून आता पुढचे 2 ते 3 वर्ष आयोगाचा असा एकही पेपर असणार नाही की ज्याच्यामध्ये एज्युकेशन पॉलिसीवर प्रश्न विचारला जाणार नाही. आणि आयोगाने सुरुवात केली आहे. म्हणजे जेव्हापासून न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, तर 2021, 22, 23च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे 2022च्या मी तर सांगेल एचआरडीच्या पेपरमध्ये जवळपास 8 ते 10 प्रश्न हे न्यू एज्युकेशन पॉलिसीवर होते. तर ती पॉलिसी तुम्हाला इतकी डीप करणं म्हणजे तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी नाही आहात, पण फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही प्रिपेअर कराल, सायमल्टेनियसली आपण देत असतो अटेम्प्ट म्हणून मी सांगते. आणि ग्रुप बी ला तर न्यू एज्युकेशन पॉलिसीचा फारसा तेवढा काहीच संबंध नाहीये, तरी पण त्यांनी स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला आणि ते इतका डीप होता की एचआरडीच्या विद्यार्थ्यांना तो प्रश्न अटेम्प्ट करता आला असेल कदाचित. 3 ते 4 वाक्य होते त्याच्यामध्ये आणि त्यातलं प्रत्येक वाक्य तुम्हाला माहिती असणं, त्या पॉलिसीबद्दल इन डिटेल्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये, तरच तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचत होता. परिषदा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परिषदा पण खूप जास्त महत्वाच्या असतात. त्या परिषदा कुठल्या ठिकाणी झाल्या, त्याचबरोबर तिथे भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं. मग समजा पर्यटना रिलेटेड एखादी परिषद असेल, तर मग त्याला देशाचे माननीय पंतप्रधान गेले होते, माननीय राष्ट्रपती गेले होते की पर्यटन मंत्री गेले होते, असं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. बऱ्याच वेळा देशाचे पंतप्रधान जातात आणि आपल्याला असं वाटतं की पर्यटनासंदर्भात हे होती, समिट होती, तर मग कदाचित पर्यटन मंत्री गेले असतील.
तर हे असं कन्फ्युजन आपल्याला होतं आणि आयोग अशा पद्धतीचे प्रश्न विचारतं, की कुठल्या समिटला कोण गेलं होतं. तर ते पण तुम्हाला थोडंसं असं माहिती असलं पाहिजे. आता करंट अफेअर्स संदर्भात बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत असतो, की मी रोजच्या रोज हे प्रिपेअर करावं, मी महिन्याचं प्रिपेअर करावं, पेपर वाचणं गरजेचं आहे का? तर मी असं सांगेल की पेपर वाचणं ही तुमची आवड असेल तर तुम्ही जरूर वाचावा. पण मग तुम्ही ते वाचन करून पेपरचं तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करत असतील, त्या नोट्स तुमच्याकडून रिव्हाईज होत असतील, तर रोज तेवढा वेळ देणं ते सार्थकी लागू शकतं. पण जर तुम्ही 2 ते 2.5 तास कंबाईनचं प्रिपरेशन करण्यासाठी पेपर वाचत असाल, त्याच्या नोट्सही काढत असाल आणि नंतर ते तुमच्याकडून जर रिवाईज होत नसेल, तर तो तुमचा वेळ वाया जातो असं मला कुठेतरी वाटतं. तर माझं असं सजेशन असेल, की जे कंपायलेशन असतात महिन्याचे असतील, देवा जाधवर सर करंट अफेअर्स इथे शिकवत असतात. तर त्यांचे पण काही पुस्तकं करंट अफेअर्सचे आहेत. ते महिन्याचे काही मासिकं असतील, तर ते तुम्ही रेफर करू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याचं कंपायलेशन मिळतं. समजा तुमचा पेपर स्किप झालेला असेल, तर महिन्याच्या काय-काय घडामोडी झालेल्या आहेत, मग त्या पॉलिटीमध्ये काय झालेल्या आहेत, इकॉनॉमिक्समध्ये काय झालेल्या आहेत. आता त्यात पण जर आपण आयोग जसं मी आधी डिस्कस केलं, की करंट अफेअर्स संदर्भात. तर समजा कधीतरी एखाद्या महिन्याचा तुमची परीक्षा जवळ येते आणि तुमचं करंट अफेअर्स एखाद्या महिन्याचं, दुसऱ्या महिन्याचं राहून जातं. तर तिथे पण मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, की आता माझी परीक्षा 8-10 दिवसांवर आलेली आहे आणि समजा जूनमध्ये आता तुमची 16 जूनला परीक्षा आहे आणि तुमचं एप्रिल, मेचं करंट अफेअर्स राहिलं. तर मग त्यावेळी लास्ट मोमेंटला तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तर पुरस्कार झालेच पाहिजे, स्पोर्ट्स झालंच पाहिजे. इकॉनॉमिक्स रिलेटेड जे करंट अफेअर्स असतात, त्यावर आयोग तितकेसे प्रश्न विचारत नाही. इकॉनॉमिक्समध्ये ज्या घडामोडी झालेल्या असतात, त्यावर एखाद दुसरा प्रश्न आला तर आला, अपवादाने येतो. पण अदरवाईज ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, सामाजिक ज्या घडामोडी असतात, तर त्या पण खूप जास्त महत्त्वाच्या असतात. तर ह्या अशा गोष्टी मी लास्ट मोमेंटला रिवाईज करू शकतो. तर आयोगाची पुन्हा तेच सांगेन, की आयोगाची गरज तुम्ही ओळखली पाहिजे. जेव्हा तुमचं असं काहीतरी तुमची धांदल उडतेय, काहीतरी तुमचं सुटतंय, तर त्यावेळेस मग तुम्ही हे शोधलं पाहिजे, की सिलेबस काय आहे याच्यापेक्षा आयोगाचं आवडतं काय आहे? आणि मग ते माझ्याकडून सुटतंय का? आणि ते मी लास्ट मोमेंटला पूर्ण करू शकतोय का? आता इकॉनॉमिक्समध्ये डिस्कस करत असताना मी तुम्हाला सांगितलं लोकसंख्या या टॉपिकवर आपलं थोडंसं अजून मला बोलायचं होतं ते थोडंसं राहिलं. लोकसंख्येची जी धोरणं आहेत, तर ती धोरणं पण खूप जास्त महत्वाची आहेत. तर लोकसंख्येचं 2000 सालाचं जे धोरण आहे, ते आयोगाचं आवडतं धोरण आहे. त्याचे इमिजिएट लक्ष्य काय आहेत, मध्यावधी लक्ष्य काय आहेत, 2045 पर्यंत काय साध्य करायचंय, 2010 पर्यंत काय साध्य करायचंय, हे आयोग विचारतं. शिशु मृत्यू दर 30 करायचा आहे की 40 करायचा आहे हे आपल्याला परीक्षेत गेल्यानंतर कन्फ्युजन होतं. माता मृत्यू दर तुम्हाला 100 करायचा आहे की 70 करायचा आहे हे तुम्हाला कन्फ्युजन पेपरमध्ये गेल्यानंतर होतं. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही वारंवार रिव्हिजन करून लक्षात ठेवू शकतात. आता त्यामध्ये 2000च्या धोरणामध्ये एक प्रोव्हिजन आहे की संस्थात्मक प्रसूतींचं प्रमाण इतके-इतके टक्के करणं आणि प्रशिक्षित व्यक्तींकडून प्रसूतींचं प्रमाण इतके-इतके टक्के करणं. तर त्यामध्ये असं आहे की संस्थात्मक प्रसूतींचं प्रमाण हे 80% करणं आणि प्रशिक्षित व्यक्तींकडून होणाऱ्या प्रसूतींचं प्रमाण हे 100% करणं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेला गेल्यानंतर यामध्ये असं कन्फ्युजन होतं की हे इकडे 80 आहे, तिकडे 100 आहे, की तिकडे 100 आहे, की इकडे 80 आहे. तर यामध्ये तुम्ही काही अशा बेसिक गोष्टी म्हणजे जसं मी पाठांतराचं तुम्हाला बोलली, पण पाठ करत असताना पण सगळ्याच गोष्टी फक्त रट्टा मारायच्या म्हणून तुम्ही पाठ नाही करू शकत. त्याला लिमिटेशन्स आहेत. तर दीर्घ काळापर्यंत तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील, तर त्याच्यामागे काहीतरी लॉजिक्स डेव्हलप करणं तुम्हाला गरजेचं असतं. आता मला सांगा संस्थात्मक प्रसूतींचं प्रमाण वाढवणं जास्त गरजेचं आहे, की प्रशिक्षित व्यक्तींकडून प्रसूती होणं जास्त गरजेचं आहे? एक वेळेस संस्थात्मक नाही झाली तरी चालेल, पण प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रसूती होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते प्रमाण 100% असलं पाहिजे आणि हे 80 असलं पाहिजे. 80-100 तर तुम्हाला लक्षात राहिलेलं आहेच. पण त्यातलं नेमकं 80 कुठलं आणि 100 कुठलं? तर याच्या पाठीमागे अशा पद्धतीचं लॉजिक तुम्ही डेव्हलप करू शकता. दुसरी गोष्ट, काही गोष्टी खूप सारख्या-सारख्या तुम्हाला वाटत असतात. तर त्यामध्ये काही कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं, तर आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी हे रमाबाई रानडेंचं आत्मचरित्र आहे आणि माझ्या आठवणी आणि अनुभव हे वीरा शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. मग तुम्हाला कीवर्ड्स काय लक्षात राहतात? आठवणी. मग आठवणी लक्षात राहिल्यानंतर मग तुम्हाला वाटतं, अरे रमाबाई रानडेंचं पण असंच काहीतरी आहे आणि वीरा शिंदेचं पण असंच काहीतरी आहे. पण रमाबाई रानडेंच्या आत्मचरित्रामध्ये आहे
आमच्या आठवणी, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, आणि विरा शिंदेचा आहे माझ्या आठवणी आणि अनुभव. तर विरा शिंदेचं जर आपण काम बघितलं तर वायकोम सत्याग्रह आहे, किंवा पुणे पर्वती मंदिराचा सत्याग्रह आहे. तर थोडंसं अशा काही गोष्टी तुमच्या मनाला समजतील किंवा तुमच्या लक्षात राहतील म्हणून थोड्याफार अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या. ही विरा शिंदेचा कामाचा अनुभव अधिक जास्त आहे. त्यांनी वेगवेगळे सत्याग्रह केलेले आहेत, तर त्याच्यामुळे अनुभव हा शब्द आला तर रमाबाई रानडे नाही तर विरा शिंदे आपल्याला टिक करायचंय. तर ह्या अशा काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकत असता. लास्ट बट नॉट द लिस्ट, पॉलिटी. पॉलिटीचा आपण सगळेजण आवडीने अभ्यास करत असतो, आणि पॉलिटी बऱ्यापैकी सगळ्यांचं चांगलं असतं, सगळ्यांना खूप इंटरेस्ट असतो. तर आणि पॉलिटीचा सोर्स पण सगळ्यांचा स्पेसिफिक असतो, सगळेजण एकच सोर्स बऱ्यापैकी वापरत असतात. तो एक विषय असा आहे की जिथे सोर्स जनरली व्हॅरी होत नाही. सोर्सच्या बाबतीत पण मला असं पुढे मी बोलेलच, त्याआधी आपण पॉलिटी संदर्भात डिस्कस करून घेऊ. तर पॉलिटीमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मेकिंग हा जो टॉपिक आहे त्यावर कायम आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे अशी कुठलीच परीक्षा जात नाही की कॉन्स्टिट्यूशन मेकिंग ह्या चॅप्टर मधून लक्ष्मीकांत मधून प्रश्न आलेले नाहीयेत. तर ते चॅप्टर तुमचं पार्ट असलं पाहिजे. फेडरलिझम हा जो टॉपिक आहे तर फेडरलिझमला केसी वेअरने काय म्हटलं, मॉरिस जोन्सने काय म्हटलं, हे जोड्या लावायला आता 2023च्या मेन्सला आलेलं आहे, आणि त्याच्या अगोदर असंख्य वेळा आयोगाने विचारलेला आहे. आणि तरी पण आपल्याला परीक्षेला गेल्यानंतर वाटतं की कॉपरेटिव्ह फेडरलिझम मॉरिस जोन्सने म्हटलंय की केसी वेअरने म्हटलंय. तर ही पण गोष्ट रिव्हिजनची आहे. ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत की समजा याला लॉजिक लागू शकत नाही, किंवा ह्या गोष्टी तुम्ही कितीही वाचल्या तरी तुम्हाला कुठेतरी एक थोडासा तुमचा आत्मविश्वास कमी पडत असतो की मी हे केलं तर खरं आहे पण तरी पण मला ऑन दी स्पॉट लास्ट मोमेंटला आठवेल की नाही. तर ह्या गोष्टींसाठी मॅक्सिमम रिव्हिजन हीच की आहे. तुम्ही जितकं जास्तीत जास्त वाचाल आणि जितक्या जास्तीत जास्त वेळा ते नजरेखालून घालाल तितकं ते तुम्हाला इझी वाटेल आणि तुमच्या ते दीर्घकाळासाठी लक्षात राहू शकतं. मग पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं तर डीपीएसपी असतील, फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील, तर असा कुठला तरी पेपर तुम्ही मला दाखवू शकाल का की ह्या चॅप्टर्सवर प्रश्न आलेला नाहीये. आणि तरी पण आपला चुकतोच ना, म्हणजे फंडामेंटल राईटचा पण प्रश्न कधीतरी चुकतोच, डीपीएसपीचा प्रश्न पण कधीतरी चुकतोच. तर हे का होतं? तर आपण हे जे टॉपिक्स आहे यांना खूप ग्रँटेड घेतो. आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, मुख्यमंत्री, राज्यपाल याच्यावर उडी मारतो, आणि हे सुरुवातीचे जे चॅप्टर्स आहेत त्यांना आपण ग्राह्यच नाही धरत. आपल्याला असं वाटतं की फंडामेंटल राईट्स कधीपासून, म्हणजे मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली त्या दिवसापासून मी फंडामेंटल राईट्स वाचतेय आणि फंडामेंटल ड्युटीज वाचतेय. तर तुम्हाला असं वाटतं की येत आहे मला, आणि मग तुम्ही डायरेक्ट ह्या पुढच्या चॅप्टर्सकडे जातात. पण तसं नाहीये. फंडामेंटल ड्युटीज तुम्हाला पूर्ण पाठ पाहिजे. 11च्या 11 तुम्हाला पाठ पाहिजे. कुठल्या नंबरला? 51A मध्ये जरी असतील तरी 51A मध्ये ए मध्ये आहे की बी मध्ये आहे, 8व्या नंबरचं आहे की 9व्या, सायंटिफिक टेम्पर 8व्या नंबरचं आहे की 9व्या नंबरचं, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि हे कधी होतं की वारंवार तुम्ही पुन्हा तेच की जेव्हा तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला 11च्या 11 लक्षात राहणार आहे. पुन्हा डीपीएसपी मध्ये जर तुम्ही बघितलं तर 48 नंबरला 2 डीपीएसपी असणार, 48A एक वेगळं असणार, 43 असणार, 43B असणार. तर याच्यामध्ये मग तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागतं. पुन्हा मग ते अजून विचारतात की 42व्या घटनादुरुस्तीने ऍड कुठलं झालंय, 97व्या घटनादुरुस्तीने कुठलं ऍड झालेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये काहीतरी थोडेफार हे असतात, लॉजिक्स असतात. आता जर तुम्ही 42व्या घटनादुरुस्तीने ऍड झालेले डीपीएसपी जर बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यांच्या पुढे ए आहे, जर मी चुकीची नसेल तर. तर हे तुमच्या लक्षात राहील. मग समजा जर त्यांनी फक्त तुम्हाला दिलं की 43 नंबरचा डीपीएसपी हे 42व्या घटनादुरुस्तीने ऍड झालंय का, तर ते तुम्ही एलिमिनेट करू शकतात, कारण तुम्ही लक्षात ठेवलंय की 42व्या घटनादुरुस्तीने जे जे ऍड झालेले आहेत त्याच्या पुढे ए आहे, उपकलम ए ऍड झालेला आहे, तर त्याच्यामुळे फक्त नंबर जिथे आहे ते 42व्या घटनादुरुस्तीने ऍड झालेलं नसणार आहे. तर हे जे बेसिक लॉजिक आहे हे ह्या गोष्टी तुम्हाला एलिमिनेट करायला सोप्या जातात. त्यानंतर विशिष्ट काही चॅप्टर्स म्हणजे मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, जर आपण पुढे गेलो तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, कॅग असेल, अटॉर्नी जनरल असेल, ऍडव्होकेट जनरल असेल, तर याचे जे आर्टिकल्स आहेत हे आयोगाचे अत्यंत आवडते आर्टिकल्स आहेत. आयोग परत परत विचारतं. 78 अटॉर्नी जनरल आहे की 76 आहे, 165 आहे की 168 आहे ऍडव्होकेट जनरल, हे परत परत आयोग विचारत असतं. इलेक्शन कमिशन पण हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे, कॅग आवडता टॉपिक आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, हे जे पुन्हा तसंच की म्हणजे एखाद्या वेळेस पॉलिटी रिव्हिजन करत असताना
तुम्ही पॉलिटीच्या पहिल्या चॅप्टर पासून सुरू करतात तर पार पूर्ण गव्हर्नन्स पर्यंत पण काही काही जण वाचून टाकतात, जो राज्यसेवेचा पार्ट आहे. तर असं करता कामा नये. तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या सिलेबसमध्ये काय मेन्शन आहे. काही गोष्टी सिलेबसमध्ये वेग मेन्शन असतात, पण तरी पण आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे का, यातलं मला जर सोडायची वेळ आली तर मी काय सोडायचंय आणि यातलं काय मला मस्ट आहे की ते मला कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये, याच्यावर आयोग प्रश्न विचारेलच. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. पुन्हा गट ब मध्ये पंचायत राजवर एखाद दुसरा प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल आहे. तर पंचायत राज हा बऱ्यापैकी व्हास्ट आणि डीप जाणारा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर मायन्यूट डिटेल्स आहेत आणि पॉलिटी करत असताना आपण थोडंसं पंचायत राजला दुर्लक्ष करतो. तो तितकासा कोणाला आवडत पण नाही, कारण त्याच्यामध्ये खूप तुलनात्मक गोष्टी आहेत. जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, प्रत्येकाचे कलम, प्रत्येकाच्या प्रोव्हिजन्स, त्याचे काही अपवाद आहेत. तर ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील का? तर हे सगळं करत असताना तुम्ही तुलनात्मक अभ्यास करू शकता, तुम्ही चार्ट्स बनवू शकतात, काही रेडीमेड चार्ट्स मिळतात. जर तुम्हाला वाटत असेल की हे प्रिपरेशन करण्यात हे मी स्वतः चार्ट बनवेल आणि मग मी हे लक्षात ठेवेल, तर मार्केटमध्ये अनेक काही गोष्टी अशा अवेलेबल आहेत की तुम्हाला रेडीमेड चार्ट मिळेल, तिथे तुम्ही तुलनात्मक अभ्यास करू शकतात. तर अशा पद्धतीने पंचायत राजच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुन्हा युपीएससी म्हणजे केंद्रीय आयोग आणि राज्य आयोग याच्यावर पण युपीएससी आणि आपल्या महाराष्ट्राचा आयोग याच्यावर पण आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतं, त्याची कलम विचारतं. संविधान परिषदेच्या ज्या समित्या आहेत, बऱ्याच वेळा ज्या आता उपसमित्या आहेत, म्हणजे मुख्य समित्या आयोग आतापर्यंत विचारायचं, पण आता उपसमित्यांवर पण प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल वाढलेला आहे. तर आपण आतापर्यंत म्हणजे जेव्हा आपण काय करतो की आयोग जेव्हा उपसमित्यांवर प्रश्न विचारायला लागतो तेव्हा आपण उपसमित्या करायला सुरुवात करतो, पण ह्या अटेम्प्टचा तुमचा तो प्रश्न मिस झालेला असतो. नेक्स्ट अटेम्प्टला तुम्ही विचार करतात की आता आयोगाने उपसमित्या विचारायला सुरुवात केली ना, तर मी उपसमित्या तयार करणार, पण नेक्स्ट अटेम्प्टला आयोग विचारतच नाही उपसमित्या. आयोग एकदा विचारतं, बऱ्याच वेळा नेक्स्ट अटेम्प्टला ते स्किप करत असतं आणि मग पुढच्या वर्षी विचारत असतं. तर हे जेव्हा आयोगाने मुख्य समित्या विचारल्या हे तेव्हाच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. जर आयोगाने मुख्य समिती विचारलेली आहे तर नेक्स्ट अटेम्प्टला किंवा नेक्स्ट इयर आयोग उपसमिती विचारू शकतं. तर हे तुमचं प्रिपरेशन आधीच असलं पाहिजे की जर आयोगाने मुख्य समिती विचारली होती तर हे आपण आधीच पाठ केलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण पाठांतराचा पार्ट अधिक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवून करू शकतात. हा इकॉनॉमिक्सचा जो भाग आहे त्यामध्ये पंचवार्षिक योजना हा भाग आपला डिस्कस करायचा राहिला. तर पंचवार्षिक योजनांमधून सगळ्या एमपीएससीच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला प्रश्न दिसत असतो. आता पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करत असताना बऱ्यापैकी आपला माइंडसेट असा असतो की एवढ्या पंचवार्षिक योजना करायच्या 12च्या 12 आणि मग त्यातून आयोग विचारेल की नाही विचारेल प्रश्न, आणि मग मी एवढ्या सगळ्या लक्षात ठेवायच्या, त्या माझ्या लक्षात राहतील की नाही, आणि मग त्या पंचवार्षिक योजनांकरता जे कोर इकॉनॉमिक्स आहे त्याकडे माझं दुर्लक्ष होईल का? तर पंचवार्षिक योजना हा फक्त पंचवार्षिक योजनांमधून प्रश्न आला तरच तुम्हाला फायदा होईल असं नसतं. पंचवार्षिक योजना हा इतका कॉम्प्रेहेन्सिव्ह घटक आहे की तर त्याचा तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्समध्ये नाही तर इतर विषयांमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आयोगाने अलीकडेच विचारलेली आहे. 25 सप्टेंबर 2001 रोजी ती योजना सुरू झालेली आहे. तर त्या अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत, अन्नपूर्णा योजना आता अलीकडच्या कुठल्या तरी परीक्षेला विचारलेली आहे. तर ह्या ज्या योजना आहेत ह्या पंचवार्षिक योजनांमधून तुमच्या म्हणजे तुम्ही तिथून त्या तयार करू शकतात. मग पंचवार्षिक योजनांमध्ये तयारी करत असताना नेमकं काय करायचं असतं, तर अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहेत, मॉडेल कुठून वापरलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही म्हणजे कुठल्या घटकावर अधिकाधिक खर्च त्या योजनेमध्ये केला गेला, कुठल्या घटकावर सगळ्यात कमी केला गेला, महत्वाचा इनिशिएटिव्ह कुठल्या याच्यात सुरू केला गेला. तर समजा जिल्हा उद्योग केंद्र असतील तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलेलं असतं की कुठल्या तरी सुट्टीच्या योजनेच्या काळात जिल्हा उद्योग केंद्र सुरू झालेले आहेत. मग ते 66-69 मध्ये सुरू झालेले आहेत की 78-80 मध्ये सरक्तीचा काळ होता, रोलिंग प्लॅन होता, तेव्हा ते सुरू झालेले आहेत. तुमच्या माइंडमध्ये फक्त इतकंच असतं की ते सुट्टीच्या काळामध्ये सुरू झालेले आहेत, पण नेमकं कुठल्या सुट्टीच्या काळामध्ये झालेले आहेत, मग याचं तुम्हाला पेपर समोर आल्यानंतर कन्फ्युजन होतं की 66-69 करू की 78, आणि आयोगाला हे माहिती असतं की तुम्ही असं लक्षात ठेवलेलं आहे की सुट्टीच्या काळात सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे सुट्टीचेच ऑप्शन्स असतात आयोगाने दिलेले. तर मग तुम्हाला ते स्पेसिफिक माहिती पाहिजे की ते रोलिंग प्लॅन मध्येच 1978ला जिल्हा उद्योग केंद्र सुरू झालेले आहेत. तर इतक्या स्पेसिफिक गोष्टी जेव्हा तुम्ही करत जाल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स पण वाढत जातो. त्यानंतर तुमचा पेपर सोडवण्याचा जो म्हणजे अटेम्प्ट जो आहे तो पण तुमचा वाढत जातो. बऱ्याच वेळा काय होत असतं
की तुमच्या सोबतचे जे विद्यार्थी आहेत ते 100 प्रश्न अटेम्प्ट करत असतात, 90+ अटेम्प्ट करतात आणि तुमचे 78च होतात, 80च होतात, 85च होतात. तर जेव्हा तुमचा अटेम्प्ट कमी असतो तेव्हा प्रत्येक वेळी नेसेसरी नाहीये की तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेरच जाल, पण मॅक्सिमम चान्सेस असतात की तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर गेलेले असतात तुमचा अटेम्प्ट जेव्हा कमी असतो. मग अटेम्प्ट वाढवायचा कसा, तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, त्याचबरोबर तुमचा अभ्यास हा त्या लेवलचा असला पाहिजे. म्हणजे जर एखादा प्रश्न आयोग आउट ऑफ द बॉक्स विचारतंय, तर जेव्हा तुमचा अभ्यास कमी असतो ना, तर तुम्हाला माहितीये त्या प्रश्नाकडे बघण्याचा तुमचा अप्रोच, तुमची धांदल उडते तो प्रश्न बघितल्यानंतर. म्हणजे एखादा तुमचा अभ्यास कमी असताना किंवा तुमचा आत्मविश्वास कमी असताना तुम्हाला त्या प्रश्न बघितल्यानंतर असं वाटतं, अरे यार, हे माझं वाचायचंच राहिलं, हे मी बघितलंच नव्हतं, हे माझ्याकडून सुटलंच. पण जेव्हा तुमचा अभ्यास एका पीक लेवलला पोहोचलेला असतो, तेव्हा असा प्रश्न बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघता. तुमचा तेव्हा माइंडसेट असा असतो, की हे मला येत नाही तर हे कोणालाच नाही येणार आहे. आणि मग तेव्हा तुम्ही तो प्रश्न नाही, म्हणजे सगळेजण याचा तुक्काच मारणार आहेत ना. तर मी पण काहीतरी लॉजिक लावतो आणि मी पण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाकडे बघतात. तर हे जे आहे हे जास्तीत जास्त अभ्यासानं तुम्ही अचीव्ह करू शकतात. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, मी माझ्या सुरुवातीच्या परीक्षांमध्ये माझा इतका अटेम्प्ट कमी असायचा, की मला विशेष वाटायचं की लोक 100 अटेम्प्ट कसा करतात, 95+, 90+ अटेम्प्ट कसा करतात. आणि मग मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की लोक तुक्के मारतात म्हणून लोकांचा इतका अटेम्प्ट होतो. आणि माझे तुक्के लागत नाहीत म्हणून मग मी इतका अटेम्प्ट करत नाही. पण तसं नाहीये ते. जे लोकांचा अभ्यास जेव्हा वाढतो तेव्हा त्यांचा अटेम्प्ट आपोआपच वाढत असतो. काही लोक असतात की तो पेपर कसाही असू द्या, त्यांना अटेम्प्ट करायचा असतो, 100 ते करत असतात. पण ते ऑलरेडीच कॉम्पिटिशनच्या बाहेर असतात. त्याच्यामुळे त्यांचा विषय नाहीये. पण जेव्हा आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे आणि इतर लोक जर 100 अटेम्प्ट करतायत, तर किमान तुम्ही 95 करणं अपेक्षित आहे. रिस्क कुठे घ्यायची, म्हणजे प्रश्न पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्ही रिस्क कुठे घेतली पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे. एखादा प्रश्न असा असतो की चारीच्या चारी ऑप्शन्स तुम्हाला अननोन असतात आणि मग तिथे तुम्ही तुमचं नशीब आजमावून बघत असाल, तर मग ते तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे की आतापर्यंतचा तुमचा अनुभव कसा आहे, किती तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिलेली आहे, तुम्ही किती तुक्के मारले, त्याच्यापैकी किती बरोबर आलेले आहेत. तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे रिस्क घ्यायची की नाही हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो. पण असे काही प्रश्न असतात की जे लॉजिकच्या आधारावर तुम्हाला माहित नसतील तरी एखादा जरी तुम्ही एलिमिनेट करता आहेत आणि 3 ऑप्शन्स तुमच्याकडे उरतायत, तर त्या 3 पैकी पण एक तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगत असतं की ह्या 3 पैकी पण चौथं तर माहितीये मला की हे कन्फर्म नाहीये, तिसरं असू शकत नाही. मग ह्या 2 पैकी काहीतरी आहे. तर मग तिथे 50-50 असतं. तर मग तुम्ही 50-50 तरी त्यातून बरोबर येण्याचे चान्सेस वाढत असतात, प्रोबॅबिलिटी वाढत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाने साध्य होत असतात. अभ्यास तुमचा वाढला की आपोआप तुम्हाला येणारे इंट्युशन सुद्धा बरोबरच यायला लागतात. आणि जोपर्यंत तुमचा अभ्यास कमी असतो तोपर्यंत नको ते विचार जास्त येतात पेपर सोडवत असताना. तर आपण थोडंसं पेपर म्हणजे पेपर कसा सोडवावा या बाबतीतच बोलत होतो. तर अजून मला काही गोष्टी गट ब मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेच्या संदर्भात सांगायच्या आहेत. तर पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे त्यामध्ये 100 प्रश्न आणि 60 मिनिटं असं ते कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे ती रेस असते. तुम्हाला श्वास घ्या म्हणजे इकडे-तिकडे बघायला सुद्धा अजिबात वेळ नसतो. पाणी प्यायला वेळ नसतो. साइन करायला येतात, तर ती साइन सुद्धा आपण अशी इतकी पटकन करत असतो. कोण एक्झामिनर आहे, काय आपल्याला काही बघायला वेळ नसतो. इतकी ती घाई असते. मग ह्या अशा वेळेस काय करायचं? तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातात, म्हणजे तुमची कुठलीही परीक्षा असेल, मी असं स्पेसिफिक गट ब बद्दल नाही सांगत. तिथे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं म्हणून मी टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलते. तर तुम्ही प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर सुरुवातीच्या काही सेकंदांमध्ये तुम्ही एबीसीडी लिहून घेऊ शकतात पेपरवर. येतो ना प्रश्न त्याच्या मॅथ्स ऍप्टिट्यूड मध्ये तो प्रश्न येतो. तर हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, की प्रश्नपत्रिका माझ्या हातात आल्यानंतर मला काय काम करायचंय. आपण बऱ्याच वेळा अशा अशा विचारांमध्ये भरकटतो, अरे कसा असेल पेपर, काय विचारलं असेल, जमेल ना मला किती अटेम्प्ट करायचा आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आधीच पेपरला जाताना विचार करून गेलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री करतात, तेव्हा तुमचं काय वाचून झालंय, काय वाचायचंय हा विचार अगदी बाजूला ठेवून द्यायचा. किती जरी वाचायचं राहिलेलं असेल आणि किती जरी वाचून झालेलं असेल, तरी या दोन्ही गोष्टींचा विचार करायचा नाही. कुठलीही स्पेसिफिक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही, की मला हे आठवतंय का मला. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न कराल आणि ते आयोगाने विचारलंच नाही. उगाच स्वतःचा कॉन्फिडन्स कशाला लॉस करून घ्यायचा. तर अगदी शांत बसायचं, म्हणजे झालंय आता माझी अभ्यासाची वेळ संपलेली आहे. तुम्ही काय करू शकता का, समजा तुम्हाला एखादी गोष्ट आठवली पण आणि तुम्हाला आलं लक्षात, की अरे मला हे आठवतच नाहीये. तर मग
तुम्हाला त्या मोमेंटला कुठेतरी तुम्ही इन्सिक्युअर होत असतात, की अरे यार मला हे आठवतच नाहीये. म्हणजे इतके तुम्ही अनस्टेबल होतात त्या मोमेंटला, की जाऊन आता बघून येऊ की काय असं पण होतं. तर मग हे इतकं अस्थिरता येण्यापेक्षा विचारच करायचा नाही. फक्त विचार एवढाच करायचा, काही थोड्या मिनिटांमध्ये माझ्यासमोर प्रश्नपत्रिका येणार आहे. मला शांत चित्ताने तो पेपर सोडवायचा आहे. मला जे प्रश्न येतायत ते मी कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करणार आहे. जे येत नाहीये तिथे मी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे अगदीच माझ्या हाताबाहेरचे आहे ते मी सोडणार आहे. आणि तुम्हाला काही वाटत असतील तर किती म्हणजे रिस्क किती घ्यायची हे पण तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला 40 प्रश्न येत असतील आणि 60 प्रश्नाची रिस्क घेत असतील, तर ते तेवढं प्रॅक्टिकल नाहीये. तुम्ही नाही राहत लिस्टमध्ये किती जरी म्हटलं तरी. तर मग ह्या अशा ज्या गोष्टी आहेत. मग प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर तर तुम्हाला ते लक्षात असलं पाहिजे, की मला हे एबीसीडी लिहून ठेवायची आहे. आता प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर मी पहिले काय सॉल्व्ह करायचं? एबीसीडी रिस्पेक्टिव्ह ऑफ सेट कुठला जरी विषय तुमच्या सुरुवातीला असेल, तर माझं असं असायचं मी महाराष्ट्र जिओग्राफी आधी सोडवायची. माझं आवडतं होतं. आणि महाराष्ट्र जिओग्राफीचं असं आहे, की आयोगाचे स्पेसिफिक सोर्सेस आहेत. आयोग त्याच्या बाहेर जात नाही. वारंवार तेच प्रश्न विचारले जातात. सातमाळा अजिंठा कुठे? हरिश्चंद्र बालाघाट कुठे? शंभू महादेव कुठे? नद्या कुठल्या कुठे? ह्या गोष्टी इतक्या तुमच्या पाठ झालेल्या असतात, की म्हणजे ते परीक्षेचं वातावरण वगैरे ह्या गोष्टींचा त्याच्यावर तितका इम्पॅक्ट होत नाही. आणि म्हणून मी महाराष्ट्र जिओग्राफी घ्यायची. तुमचा दुसरा कुठला विषय असू शकतो. तर मग ते महाराष्ट्र जिओग्राफीचे 10 पैकी 10 प्रश्न माझे अटेम्प्ट करून झाले, की माझा कॉन्फिडन्स एका विशिष्ट पातळीला यायचा. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू अशा विषयांकडे जायची, की जे माझे थोडेसे त्याच्यापेक्षा थोडासा अवघड, त्याच्यापेक्षा थोडासा अवघड. आता बऱ्याच वेळा काही सेटमध्ये मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड पहिले असतं. म्हणून मग ते पहिले घ्यायचं का? तर अजिबात नाही घ्यायचं. म्हणजे हे माझं सजेशन असेल, की तुमचं मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड किती जरी स्ट्रॉंग असेल, तरी मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड पहिले घ्यायचं नाही. कारण त्यामध्ये अशा काहीतरी गोष्टी असू शकतात आणि चांगलं असेल तर अधिकच तुमच्यासाठी ते धोकादायक असू शकतं, कारण मग ते तुमच्या इगोवर येऊ शकतं, की हे मला कसं येत नाहीये. बऱ्याच वेळा असं होऊन जातं, की एखादं मॅथ्स असेल तर मग ते तुम्हाला असं वाटायला लागतं, की अरे यार हे मी सॉल्व्ह केलं होतं, हे आयोगाने आधी सुद्धा विचारलेलं आहे, याचं उत्तर हे असं सॉल्व्ह करायचंय. आता सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं बुद्धिमत्ता आणि अंकगणिताबद्दल बुद्धिमापन चाचणीबद्दल आयोगाने म्हटलंय, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न. तर हे जे वाक्य हे खूप महत्वाचं आहे. उमेदवार अचूकपणे किती लवकर विचार करू शकतो. तर मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड मध्ये जे प्रश्न विचारले जातात, तर आधी तुमचा माइंडसेट असा असला पाहिजे, की जर त्यांनी म्हटलंय, की किती लवकरात लवकर म्हणजे ते पॉसिबल आहे, की लवकरात लवकर सॉल्व्ह केलं जाऊ शकतं. बऱ्यापैकी गट ब मध्ये येणारे जे प्रश्न असतात मॅथ्स आणि ऍप्टिट्यूडचे, ते असे प्रश्न असतात, की ते तुम्ही लवकरात लवकरच सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यासाठी फक्त असं असतं, की म्हणजे बऱ्याच वेळा तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल, तर एक पद्धतीचं तुम्हाला असं असतं, की मी M1, M2, M3 काढलाय, तर मग एमपीएससीचं मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड मला काय एवढं विशेष आहे. पण तसं नाहीये ते. तुम्हाला नुसतं येणं तिथे महत्वाचं नाहीये, तर त्या एका तासात आणि कमीत कमी वेळात ते सॉल्व्ह करणं आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. आणि मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड मध्ये अनेक प्रकारच्या ट्रिक्स आहेत. त्यामध्ये पण पुन्हा पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, प्रोबॅबिलिटी असेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, रिझनिंग मध्ये काही गोष्टी असल्या, ब्लड रिलेशन्स असतील, त्याच्यानंतर सिलॉजिझम असेल. सिलॉजिझम म्हणजे सर्व आंबे पेरू आहेत, सर्व पेरू गाजर आहेत, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात. तर अशी कुठली प्रश्नपत्रिका तुम्ही बघितली आहे का, की तिथे हे अशा पद्धतीचे प्रश्न आलेले नाहीयेत? असतोच. नंतर बायनरी लॉजिक्स असतात, खरे खोटे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. तर हे खरे खोटेचा जो प्रश्न आहे, हे वारंवार आयोगाने विचारलेला आहे. आता हे खरे खोटेचं जर होतं ना, तर मी माझ्या बाबतीत जर सांगते, मी ज्यावेळी युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट झाली, तर त्यावेळी मला असं वाटायचं, की हा काय प्रश्न आहे बाबा, खरे खोटे काय विचारतं, म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे. आणि हे सोडूच शकत नाही, कोणीच नाही सोडू शकत, किंवा जे सोडवत असतील ते तुके लावूनच सोडवत असतील, याचं काय लॉजिक असेल असं मला वाटायचं. पण मी जेव्हा मग कालांतराने मला जेव्हा कळलं, की याचं पण काहीतरी लॉजिक आहे आणि हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो आणि तो 100% अचूक येऊ शकतो आणि तो कमीत कमी वेळात येऊ शकतो. हे जेव्हा मी शिकली तेव्हा माझा त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाढला आणि मला समजलं, की हा प्रश्न सोडवता येतो आणि तो अशा पद्धतीने सोडवायचा असतो. बऱ्याच वेळा काही काही टॉपिक्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा असा असतो, की हे शक्यच नाहीये किंवा हे जमणार नाहीये किंवा हे काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं आयोगाने, पण तसं नाहीये. तेव्हा प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं आणि ते पॉसिबल असतं. त्याचे काही टेक्निक्स असतात आणि ते कमीत कमी वेळात कसे सॉल्व्ह करायचे त्याचे पण काही टेक्निक्स असतात. आपण ट्रॅडिशनल मॅथ्स आपल्याला 10वी पर्यंत जे गणित असतं,
त्यानंतर आपण जे काही गणित शिकवलेलं असतं, तर आपण आपल्या पद्धतीने पर्सेंटेज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉसचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते ट्रिक्सने कमीत कमी वेळात कसं काढायचं, काही फॉर्म्युलेस आपल्याला वापरता येतात का, ते फॉर्म्युले पाठ करणं काही गरजेचं असतं. तर हे झालं अंकगणित. अंकगणिताबद्दल मॅथ्स आणि ऍप्टिट्यूड. आता प्रिलिमला पण आहे, मेन्सला पण आहे. 2 कायदे आहेत मुख्य परीक्षेला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि आरटीआय. तर ह्या 2 कायद्यांमधले प्रश्न हे बऱ्यापैकी, म्हणजे समजा ह्यावेळेस 3च प्रश्न विचारले आयोगाने 2023च्या मुख्य परीक्षेला, 5 विचारणं अपेक्षित आहे. तर हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. तुकाराम जाधव पुस्तक आहे कायद्यांचं, जे राज्यसेवेसाठी वापरलं जातं, त्या पुस्तकामध्ये हे दोन्ही कायदे आहेत. त्या पुस्तकामधून तुम्ही हे कायदे प्रिपेअर करू शकता. मुख्य परीक्षेमधला महत्वाचा भाग आपला राहिला डिस्कस करायचा, तो म्हणजे लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश ग्रामर. तर 2022 पर्यंतचा जो पॅटर्न होता, जी परीक्षा मी दिली 2022ची, म्हणजे ज्यातून माझं सिलेक्शन झालं, 23ची पण मी परीक्षा दिली. तर 22 पर्यंत असा पॅटर्न होता की 50ला मराठी यायचं, 30ला इंग्लिश यायचं आणि उरलेल्या 20 मध्ये करंट अफेअर्स, कम्प्युटर आणि हे 2 कायदे, अशा पद्धतीचं ते विभाजन होतं मार्कांचं. तर आता 2023 पासून आयोगाने असं केलेलं आहे की 50 इंग्लिश आणि 50 मराठी. तर हा लँग्वेजचा जो पेपर आहे त्याचा इतका मेजर रोल आहे, तुम्ही लिस्टमध्ये असणार आहेत की नसणार आहेत. लँग्वेजवर तुम्हाला कमांड मिळवणं गरजेचं आहे. आणि व्होकॅबलरीचे जे प्रश्न आहेत, म्हणजे मराठीमधून म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, आणि इंग्लिशमधून सुद्धा इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील. वारंवार काही गोष्टी आयोग त्याच विचारत असतं. तर हे तुमचं प्रिव्हियस इयर पाठ झालं पाहिजे. ही व्होकॅबलरी लोक पाठ करतात आणि त्यातून प्रश्न येतात आणि तिथे लोक लीड घेतात. मी स्वतः ते केलेलं आहे. त्याच्यामुळे 2022 आणि 23 दोन्ही लँग्वेजच्या पेपरला माझा चांगला स्कोर आलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे फक्त डिस्कशन होतं. तर आम्ही म्हणजे आता गिफ्ट ऑफ द गॅप अशा नावाची फ्रेज आहे. तर मग गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे काय, की ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं आहे. तुमच्या ग्रुपमध्ये असं कोणीतरी असतं की ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं असतं, त्याच्याकडे बघून तुम्हाला आठवलं पाहिजे गिफ्ट ऑफ द गॅप. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. एखादा मित्र किंवा मैत्रीण तुमची टॉकेटिव्ह असते, मग त्याच्या अँटोनिम्स आहे टॅसिटन, म्हणजे मितभाषी जो असतो तो. तर मग तो टॅसिटन पण असतोच ना कोणीतरी तुमच्या ग्रुपमध्ये, मग त्याला बघत असताना, तिला बघत असताना तुमच्या लक्षात असलं पाहिजे की हा टॅसिटन आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही ह्या व्होकॅबलरीच्या गोष्टी करू शकतात. बेसिक ग्रामर जे आहे त्याच्यासोबत सुद्धा व्होकॅबलरी खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की माझं मोरा वाळंबे संपलेलं आहे आणि इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही जे कुठलं पुस्तक वाचत असाल, तर ते पुस्तक माझं वाचून झालेलं आहे, म्हणजे माझा लँग्वेजचा अभ्यास झालेला आहे आणि माझं ग्रामर पूर्ण झालेलं आहे. तसं नाहीये. तर व्होकॅबलरीचे खूप प्रश्न आयोग विचारतं. 12-12, 15-15 मार्कांना याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. खूप बऱ्या म्हणजे अशा काही फ्रेजेस आणि अशा काही इडियम्स असतात किंवा असे काही समानार्थी शब्द असतात, तुम्ही कधी ऐकले नसतात, ते पण आयोग विचारतं आणि ते प्रिपरेशन करणं एक मजेचा भाग आहे ऍक्च्युली. म्हणजे त्याला तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकतात. ते तुम्ही जर एकट्याने प्रिपेअर करायचं म्हटलं तर तुम्हाला खूप बोरिंग वाटू शकतं, पण जेव्हा तुम्ही डिस्कशन करणार तर तेव्हा तुम्हाला माहिती होणार की पर्वताला किती समानार्थी शब्द आहेत, सिंहाला किती समानार्थी शब्द आहेत, राजाला किती समानार्थी शब्द आहेत, मग रजनीपती म्हणजे चंद्र होतं की सूर्य होतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला कन्फ्युज न होता तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतात. तर हे पुन्हा तेच प्रॅक्टिस, डिस्कशन करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायला मी तुम्हाला सांगेन. तुमचे जर हेल्दी ग्रुप्स असतील की जिथे तुम्ही एकमेकांबद्दल ईर्ष्या न ठेवता हेल्दी स्पर्धा करू शकत असाल, तुमच्या प्रगतीमध्ये तुमचे मित्रमैत्रिणी आनंद मानत असतील, तर तसे ग्रुप्स बनवायला काही हरकत नाही. पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ग्रुप्स बनवतात, पण अरे याला माझ्यापेक्षा 2 जास्त मिळाले, त्याला माझ्यापेक्षा 2 जास्त मिळाले, याच्याने तुमची मानसिकता खराब होत असेल आणि तुमच्या अभ्यासावर, किंवा ग्रुप्समध्ये बऱ्यापैकी वेळा कोणीतरी एखादा जण डॉमिनेटिंग असेल, तो मला असं जास्त येतं किंवा मला जास्त माहिती अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर इतरांना त्याचा कॉम्प्लेक्स येत असेल, इतरांच्या अभ्यासावर एखादा विद्यार्थी तो त्याचा संथ गतीने चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. पण तोच जर ग्रुपमध्ये गेला तर काही जण असे असतात की ते दुसऱ्यांच्या अभ्यासावर परिणाम करतात. कधी सकारात्मकरित्या करतात, कधी नकारात्मकरित्या करतात. तर नकारात्मकरित्या करत असतील तर ते खूप धोकादायक असतं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही इंडिव्हिज्युअली अभ्यास केलेलं चांगलं असतं. पण मी सांगेन की जर तुमचा हेल्दी ग्रुप असेल तर डिस्कशनचे अनेक फायदे आहेत, अनेक म्हणजे अनेक. तर
तुम्ही खूप काही गोष्टी म्हणजे ज्या तुम्हाला अशक्य वाटत असतील त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता डिस्कशनने. तुम्हाला बरोबर ते क्लिक होतं की मला हे विचारलं गेलं होतं तेव्हा ते मला आलं नव्हतं, हे अशा अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, 2च जणांमध्ये डिस्कशन नाही करायचं, 2 पेक्षा जास्त जण ठेवायचे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. त्याचं कारण असं आहे की जेव्हा 2 जण तुम्ही डिस्कस करत असतात तर तुम्ही एकमेकांवर डिपेंडंट असतात. समजा आज माझी मैत्रीण आणि आम्ही दोघीच जण हे डिस्कस करतोय. मग मी आज म्हटली की अगं आज माझा मूड नाहीये, माझ्याकडे पाहुणे आले, माझी तब्येत बरी नाहीये, मग तिचं पण ते डिस्कशन राहतं. तर याचं महत्व किंवा माझा काहीतरी लॉस होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मी दांडी मारतेय तेव्हा ते उरलेले 2 लोक डिस्कस करतायत आणि माझा काहीतरी लॉस होतोय हे मला रिअलाइज झालं पाहिजे, की अरे माझा तो टॉपिक सुटला, माझे 2 तास वाया गेले, मी 2 तास कुठेतरी दुसरीकडे घालवले आणि तेवढ्या वेळात ह्या लोकांनी हा टॉपिक संपवला, हे जेव्हा मला रिअलाइज होईल तेव्हा मी कन्सिस्टन्सी ठेवण्याकडे कल माझा वाढत असतो. तर 2 लोकांमध्ये कमीत कमी म्हणजे 2 पेक्षा जास्तच ठेवायचे. कारण मग कसं होतं, की आज जर माझा मूड नसेल ना, तर उद्या तिचा मूड नसतो. मग तिसऱ्या दिवशी माझी खरोखरच तब्येत बिघडते. मग हे जे असे मनाचे लाड आपण करत असतो ना, तर हे कमी होतात. जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं, की आपल्याला आज पण काहीतरी होतंय, उद्या काहीतरी कारण होतंय आणि याच्यापैकी म्हणजे जर तुम्ही 5 दिवस काही कारण देत असाल, तर हार्डली एखाद दिवशीच तुमचं जेन्युइन कारण असतं. पण बऱ्याच वेळा अशी मानसिकता असते, की ठीक आहे ना, आज सांगितलं ना मी वैभवीला किंवा वैभवीने कोणाला तरी, मी जर म्हणत असेल, की "हां, नाही ठीक आहे, आज मी तिला सांगितलं, की आज माझा मूड नाहीये" आणि चालली ही गोष्ट, तर मग तुम्हाला ते तेवढंसं रिअलाइज नाही होत. ठीक आहे, ऐकलं तिने, तर मग उद्या पण तुम्ही काहीतरी कारण शोधतात. तर ते आणि तुम्ही जेव्हा डिस्कशन करता, तर तेव्हा तुम्ही कोणाला तरी अकाउंटेबल असतात. म्हणजे तुम्ही स्वतःला तर अकाउंटेबल असलंच पाहिजे. म्हणजे असं नाहीये, की तुम्ही डिस्कशन करतायत म्हणजे तुम्ही दुसऱ्याला अकाउंटेबल आहे, तर तुम्ही स्वतःची अकाउंटेबिलिटी विसरायची किंवा डिस्कशनमध्येच तुमची अकाउंटेबिलिटी राहते. तुम्ही स्वतःला पण अकाउंटेबल असलं पाहिजे, की आजचं माझं दिवसाचं टार्गेट काय आहे? म्हणजे ह्या प्रिपरेशनच्या दिवसांमध्ये जर तुम्ही मला विचारलं, की तुझा आनंदाचा दिवस कुठला किंवा समाधानाचा दिवस कुठला? तर माझं त्या दिवसाचं टार्गेट जे असायचं, ते टार्गेट माझं संपलं, की मला शांत झोप लागायची किंवा मी त्या दिवशी आनंदी असायची. बाकी मग दुसरं काहीही घडू दे. त्याच्यापेक्षा कितीही आनंदाची गोष्ट काही घडली, तरी मला माझ्या मनामध्ये ते असायचं, की हे इतकं आनंदाचं जरी घडलेलं आहे किंवा हे असं जरी झालेलं आहे, तरी सुद्धा माझं आजचं टार्गेट मी कंप्लीट करू शकलेली नाहीये. तर हे टार्गेट कंप्लीट करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. तर हे असं झालं डिस्कशनची गोष्ट. त्यानंतर आता आपण थोडंसं हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण किती काळ केला पाहिजे, या स्पर्धा परीक्षांच्या काळामध्ये येणारे चढ-उतार यांना कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार सगळं झालेलं आहे. आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. सगळे सब्जेक्ट्स डिस्कस केलेले आहेत. तर आता आपण थोडंसं या प्रवासात येणारे चढ-उतार त्याला कसं सामोरं जायचं, किती काळ आपण प्रिपरेशन केलं पाहिजे, अ, कसं केलं पाहिजे हे तर आपण बोललोच. म्हणजे हे जे संवाद असतात, म्हणजे मी आता तुमच्या समोर आली आणि मी तुमच्याशी संवाद साधते. तर याच्या पाठीमागचे उद्देश असे असतात, की म्हणजे आता तुम्हाला मार्गदर्शन ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्ही सगळ्या मार्गदर्शकांच्या सहवासात आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतच असतील. म्हणजे काय करावं हे लोकं ते तुम्हाला कंटिन्युअस सांगत असतील आणि ते तुम्हालाही बऱ्यापैकी स्वतःच्या अनुभवातून कळत असतं. पण म्हणजे हे जे असे संवाद असतात, जे विद्यार्थी ह्या परीक्षा क्रॅक करतात आणि जे ते जेव्हा तुमच्याशी संवाद साधतात, तर त्यातून काय करू नये हे तुम्हाला कळतं. म्हणजे माझ्या काही चुका असतील, मी कुठल्या चुका केल्या आणि त्या मला कशा पे कराव्या लागल्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या संवादांमधून कळत असतात. दुसरी गोष्ट अशी असते, की आता समजा मी एस-टी-आय आहे. तर तुमच्यापैकी अनेकांची ड्रीम पोस्ट एस-टी-आय असेल. तर जेव्हा एखादी आपल्या ड्रीम पोस्टची व्यक्ती आपल्या समोर येऊन बोलत असते, तर तेव्हा तुम्हाला ती गोष्ट रिअलाईज होते, की ही पण व्यक्ती माझ्यासारखी आडामासाचीच व्यक्ती आहे. हिने पण ह्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. त्या चढ-उतारातूनच साध्य केलेल्या आहेत, तर मी पण साध्य करू शकते. तर ही एक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये सेट होते. तर ह्या संवादाचं म्हणजे फलित असं असतं असं मला वाटतं. तर आता प्रिपरेशन संदर्भात आपण बोलू, म्हणजे संघर्ष झाला. आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये संघर्ष असतो असं नाहीये. आयुष्य म्हटलं की संघर्ष असतो. मग स्पर्धा परीक्षांचा संघर्ष इतका का चर्चा त्याची केली जाते किंवा तो ग्लोरिफाय करण्यापाठीमागचं कारण काय? तर तो जो संघर्ष असतो तो फक्त तुमच्या एकट्याचा संघर्ष नसतो. त्यातले जे निर्णय असतात, त्यात घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या फक्त व्यक्तिगत आयुष्यावर नाही, तर त्या तुमच्या संपूर्ण फॅमिलीवर इम्पॅक्ट करत असतात. त्या काळात दरम्यान तुम्ही घेतलेले निर्णय असतील किंवा त्याच्या काही गोष्टी असतील. आणि तो जो काळ असतो तो खूप उमेदीचा काळ असतो. म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही काही वर्ष घालवली आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन नाही झालं. इथली अशाश्वतता, अनसर्टन्टी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. त्याबद्दल काही वेगळं डिस्कस करायला नको. तर मग इथून काही नाही झालं तर त्याचे परिणाम काय होतील?
मी कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो, माझी सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून. आता माझा जर तुम्ही प्रवास बघितला तर हा एक दीर्घ प्रवास आहे. अधिक वर्ष मी या स्पर्धा परीक्षांमध्ये घालवलेली आहे. तर मी घालवली म्हणून तुम्ही पण ती घालवली पाहिजेत का? किंवा माझ्या या संवादातून किंवा माझ्या या अनुभवातून, माझ्या या प्रवासातून तुम्ही तेवढी एकच गोष्ट घ्यायची का, की तिने इतके दिवस प्रिपरेशन केलं, मग आम्ही पण केलं तर काही हरकत नाही का? तर ही जी स्वप्नांची चैन मी याला म्हणेल, तर ही जी स्वप्नांची चैन करणं आहे, हे तुम्हाला किती अफोर्ड करतं, तुमची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी काय आहे, या गोष्टींचा विचार करून हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असायला हवा. इथे तुम्ही टॉपर्स कडून काय घ्यायचं, जर त्यांच्या अभ्यासाचे टेक्निक्स असतील, त्यांच्या स्ट्रॅटेजी असतील, ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. पण कोणाच्या परिस्थितीचा, कोणाच्या नशिबाचा तुम्ही हेवा करू शकत नसतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी कायम प्रिपरेशन करत असताना लक्षात ठेवायच्या असतात, की आपण किती वर्ष प्रिपरेशन करायचंय, कसं करायचंय, त्याच्यात आपण किती स्ट्रॉंग राहू शकतो. नाहीतर म्हणजे तुम्ही ठरवाल, की मला इतके इतके वर्ष प्रिपरेशन करायचंय आणि तुम्ही स्वतःच जर कोलॅप्स होत असाल, तुम्ही स्वतःच डिप्रेस्ड होत असाल, फ्रस्ट्रेशन मध्ये जात असाल आणि तुम्ही घरच्यांकडून परमिशन मागताय, की मला इतके दिवस प्रिपरेशन करू द्या, पण तुम्हीच त्या मेंटल पीसमध्ये नाहीयेत, त्या मेंटल स्टेटमध्ये नाहीयेत, तर घरच्यांनी तुम्हाला इतके वर्ष ती परमिशन दिलेली आहे, तर त्याचा फारसा फायदा होत नाही. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही ठरवलेल्या काळातच इथे यश मिळेलच का? तर फार अपवादात्मक काही लोक असतात, की ज्यांना पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यश मिळतं आणि मग त्यांना हे जे सगळे प्रश्न आहे, समाजाचे प्रश्न असतील, इतर तुमच्या पेरिफेरीमध्ये तुमचे फ्रेंड्स असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, या प्रश्नांना त्यांना तेवढीशी उत्तरं द्यावी लागत नाही, कारण त्यांचा प्रवास खूप शॉर्ट आणि स्वीट असतो. खूप कमी वेळात ते त्यांचे ड्रीम पोस्ट काढतात आणि या प्रश्नांपासून त्यांची सुटका होते. पण मेजॉरिटी ऑफ द क्राऊड जो आहे, आता निघत ऍडव्हर्टिजमेंट जेव्हा येते तेव्हा निघत असणाऱ्या जागा आणि अप्लाय करणारी लोक, त्यांची संख्या, याचं प्रपोर्शन तुम्हाला माहितीये. तर हे तर निश्चित आहे, की समजा आता माझी एसटीआयची जी ऍड होती त्याच्यामध्ये 93 लोक होते, ओबीसी फिमेलच्या 6 जागा होत्या. तर हा अभ्यास करत असतानाच माझ्या मनामध्ये हे फिक्स होतं, की 6 ओबीसी फिमेल मध्ये मला बसायचंय. तर लाखभर मुलं प्रिलिमचे फॉर्म्स भरतात, त्या लाखभर मधून काही हजार हे मेन्सला येतात आणि त्यातून काही 93 मुलं समजा आता फायनल लिस्ट मध्ये आलेली आहेत. तर या 6 ओबीसी फिमेल मध्ये बसायचंय, तर मग त्या पद्धतीचं तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही बसालच का असंही नसतं. म्हणजे कुठेतरी थोडं, आता समजा मला आज मी ओबीसी फिमेल मध्ये पहिली आली, माझ्या नंतरच्या ज्या मॅडम आहेत त्यांना अर्धा मार्क माझ्यापेक्षा कमी आहेत आणि त्या दुसऱ्या आहेत, त्याच्यापेक्षा ज्या तिसऱ्या आहेत त्यांना त्यांच्यापेक्षा अर्धा मार्क कमी आहेत. म्हणजे ह्या ज्या 6 ओबीसी फिमेल आहेत, या फक्त 2 ते 3 मार्कांच्या डिफरन्सने 6 बसलेल्या आहेत. तर इतकी अशी कॉम्पिटिशन इथे आहे, रॅट रेस आहे. तर ह्या कॉम्पिटिशनचा आपल्याला आवाका माहिती पाहिजे, अंदाज माहिती पाहिजे. तुमच्या घरच्यांशी तुम्ही संवाद साधणं फार गरजेचं आहे. तुम्ही अशा लोकांच्या संगतीत असलं पाहिजे, की जी लोक तुम्हाला कायम मोटिवेट करतील, तुमच्या चांगल्या गुणांचा ते शोध घेतील तुम्हाला. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की म्हणजे अशी लोक जर अवेलेबल असली तर तुम्हाला त्याची सवय पण होता कामा नये. बऱ्याच वेळा असं होतं तुम्हाला, की जर माहिती झालं ना, की माझा हा मित्र किंवा माझे हे मैत्रिणी किंवा माझे आई वडील हे कायम माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये असतात किंवा माझे सगळ्या समस्या ऐकून घेतात, तर मग प्रत्येक वेळी तुम्हाला जाऊन मांडायची सवय लागते. काही अशा समस्या असतात किंवा काही अशा गोष्टी असतात, की त्या तुम्ही थोड्याशा अशी पण सवय लावायची, की मी माझे निर्णय मी घेईल, माझ्या समस्यांना मी सामोरं जाईल. प्रत्येक वेळी ह्या सगळ्या लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करण्याची गरज नसते. पण हे मी ही एक साईड सांगते तुम्हाला, पण ही अशी लोक तुमच्या जीवनात जर अवेलेबल असतील तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नसतं. तुम्ही त्यांची मदत घेतली पाहिजे. अगदी बऱ्याच वेळा असं होतं, की काही काही मोमेंट्स असे येतात, काही निकाल असे लागतात. समजा आता मी इंडस्ट्री इन्स्पेक्टरची परीक्षा दिली होती गटकची. मी तुम्हाला आधी उल्लेख केला त्या पद्धतीने, की मी सुरुवातीला युपीएससीचं प्रिपरेशन करत होती. मग युपीएससी नंतर मी राज्यसेवेचं प्रिपरेशन केलं आणि राज्यसेवेचं प्रिपरेशन करत असताना गट ब आणि गट क ह्या परीक्षा माझ्या डोक्यात सुद्धा नव्हत्या. तर हा पण एक महत्वाचा भाग आहे, की जर तुम्ही स्पर्धा परीक्षा हे करिअर म्हणून निवडलेलं आहे आणि तुमची काही वर्ष त्याच्यामध्ये गेलेली आहेत, तर त्यानंतर कुठली परीक्षा ही छोटी मोठी असते का? कुठलं पद हे लहान मोठं असतं का? माझ्यासाठी काय आधी महत्वाचं आहे? मला नोकरी मिळणं महत्वाचं आहे, की माझे ड्रीम पोस्ट मिळवणं महत्वाचं आहे? तर ह्या पण गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. आणि तुमचा हा जो अप्रोच आहे हा तुमच्या परफॉर्मन्समध्ये रिफ्लेक्ट होत असतो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. आता मी इंजिनियर आहे, त्याच्यानंतर युपीएससी, एमपीएससी, त्याच्यामुळे गटकच्या परीक्षेला मी तेवढंसं सिरियसली घेतलं नव्हतं आणि मी इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या मी क्वालिफाय झाली होती. ओसी फिमेलच्या फक्त 2च जागा होत्या
आणि मेन्स जेव्हा मी दिली तेव्हा मी एक असा खूप पण अभ्यास नव्हता केला, पण एक ऑन अन ऍव्हरेज जेवढा अभ्यास केला पाहिजे तेवढा केला होता. आणि माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कायम ही एक गोष्ट होती की मला नाही व्हायचं इंडस्ट्री इन्स्पेक्टर. कायम मी हाच विचार करून चालली होती. आणि त्याचा जेव्हा रिझल्ट आला, म्हणजे व्हायचं नाहीये म्हणजे काय, आपण आता इतके वर्ष घालवल्यानंतर आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टर व्हायचं, घटकाची परीक्षा द्यायची, एक माइंडसेट असतो आपल्या मनामध्ये. आणि जेव्हा त्याचा रिझल्ट आला, तर ओबीसी फिमेल चुकून म्हटली की ओबीसी फिमेलच्या 2 जागा होत्या, ओबीसी फिमेलची एकच जागा होती आणि मी राज्यात दुसरी होती. माझी 1.25 मार्काने ती पोस्ट गेली होती. ओबीसी फिमेल जी फर्स्ट महिला होती त्यांना ती जागा मिळाली. पण जेव्हा मी त्या 1.25 मार्काने लॅग झाली तेव्हा मला त्याचा पश्चाताप व्हायला लागला की मी जो विचार करत होती की मला इंडस्ट्री इन्स्पेक्टर व्हायचं नाहीये, तर हा विचार खरोखर वास्तववादी होता का? बेरोजगार राहण्यापेक्षा इंडस्ट्री इन्स्पेक्टर झालेलं चांगलं आहे ना. जर वयाच्या विशिष्ट पातळीपर्यंत तुम्ही पोहोचत आहात आणि तरीही तुम्ही फायनान्शियली डिपेंडंट आहात कोणावर तरी, तर ह्या गोष्टींपेक्षा एमपीएससी मधून एक चांगली पोस्ट काढलेली, चांगल्या पे स्केलची पोस्ट काढलेली हे कधीही बेटर आहे. त्याच्यामुळे असं नाही की मला एसटीआयच व्हायचंय, मला पीएसआयच व्हायचंय किंवा मला सब रजिस्ट्रारच करायचंय किंवा राज्यसेवेतून मग मला डीसीच व्हायचंय, मला डिवाइस. जेव्हा इनिशियली तुम्ही या क्षेत्रामध्ये याल, तर तेव्हा या गोष्टींचा विचार करणं, सगळेच जण असाच विचार करत असतात. जेव्हा सुरुवातीला येतात तेव्हा सगळ्यांना डीसीच व्हायचं असतं, सगळ्यांना डीवायसपीच व्हायचं असतं किंवा ग्रुप बीचं प्रिपरेशन करत असाल तर मग सगळ्यांना एसटीआयच व्हायचं असतं. तेव्हा तुम्ही गट क परीक्षांवर तितकासा फोकस करत नाही. पण मग काही 2-4 वर्ष तुमच्या या क्षेत्रात गेल्यानंतर तुमचा अप्रोच हळूहळू बदलत जातो आणि मग त्या मागे केलेल्या चुकांचा तुम्हाला रिग्रेट व्हायला लागतो. जेव्हा मी युपीएससी कडून एमपीएससी कडे आली तेव्हा मी गट ब या परीक्षेला तितकंसं ग्राह्यच धरलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी बरेच सारे अटेम्प्ट गट ब चे दिलेच नाही. दिले असतील तर जाऊन बसायचं अशा पद्धतीने मी ते अटेम्प्ट देत होती. गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी मला जेव्हा रिअलाइज झालं की नाही हे पण एक चांगलं पद आहे किंवा आता आपण अशा स्टेजवर आहोत की आपल्याला नोकरी मिळणं फार जास्त गरजेचं आहे. आणि मग हे जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं तेव्हा बऱ्यापैकी काळ लोटून गेलेला असतो. हे आधीच मिळू शकलं असतं. आता तुम्ही ते ऍक्सेप्ट करतच आहात ना. तर हा जो म्हणजे हे मला आता रिअलाइज होतं, हे मी तुम्हाला आता म्हणजे एक शहाणं करते असं समजा, की हा असा पद्धतीचा अप्रोच ठेवू नका की मला हेच व्हायचंय, मला तेच व्हायचंय. कॉम्पिटिशन भरपूर आहे. थोडाफार म्हणजे तुम्ही किती याला सहमत असाल नसाल मला माहित नाही, पण माझ्या अनुभवावरून सांगते. सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. त्या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागत असतात. तुमचा अभ्यास, तुमच्या चुकांमधून तुम्ही केलेलं विश्लेषण, त्या पेपरमध्ये तेवढ्या वेळात तुमचं असलेलं टेम्परामेंट, या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात आणि जे म्हणतात की 99% प्रयत्न आणि 1% नशीब, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा तुम्ही लिस्टमध्ये येत असतात. आणि यामध्ये कुठली जरी गोष्ट लॅग झाली तरी तुम्ही लिस्टच्या बाहेर जात असतात. म्हणजे इथे असं आहे की यश जर मिळवायचं असेल तर सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. पण जर अपयश असेल तर एक गोष्ट जरी नसेल तरी तुम्ही अपयशी होतात. तर ती एक गोष्ट सुद्धा राहता कामा नये, याच्यासाठी तुम्हाला 100% प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या बाजूने तुम्ही कुठे कमी पडता कामा नये. बाकीचं मग नंतर तुम्ही तो विचार सोडून द्यायचा की काय होणार आहे. फार सारखं असं काय होणार आहे, कसं होणार आहे, त्या विचारात न राहता काही निकाल लागल्यानंतर अपयशाचे जर निकाल असतील तर बऱ्याच वेळा आपण कोलॅप्स होतो. आणि काही काळ लोटल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की आपण उगाच त्यावेळेस रडत बसलो, उगाच आपण वेळ. ही प्रोसेस अशी आहे की इथे शोक करण्याला वेळ नाहीये. म्हणजे एखादा रिझल्ट लागला आणि त्याच्यात तुमची प्रिलिम असेल झालेली, मेन्स फायनल लिस्टमध्ये तुम्ही नसाल, तर काही अवघ्या महिन्यांवर तुमची पुढची परीक्षा असते. आणि तुम्ही 2-4 दिवस, 8 दिवस, 15 महिने, 15 दिवस जर फक्त तेवढ्याच गोष्टीवर विचार करत असाल, अरे माझं का राहिलं, का बरं राहिलं, तर हे चुकीचं आहे. कारण इथे तितकं ही तुमची ग्रॅज्युएशनची परीक्षा नाहीये की मला एटी-गेटी लागली, पुन्हा 6 महिन्याने पेपर देईन आणि मग मी पास होईल वगैरे. इथे तुम्हाला 1 वर्ष पे करावं लागतं. ती संधी तर तुमची गेलेलीच आहे, ती हुकलेलीच आहे. पुढे जी संधी आहे तिचं जर सोनं करायचं असेल, तर तुम्हाला थोडंसं मन कठोर करावं लागतं. तुमच्या मनाचे लाड कमी करावे लागतात. तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला एक शिस्त असावी लागते. तुमच्या काही सवयी चांगल्या असाव्या लागतात. काही वाईट सवयी असतील, तर त्यांची पण मग सवय करून घ्यावी लागते, की त्या वाईट सवयींमधून पण माझा अभ्यास होणं गरजेचं आहे. आता माझी एक वाईट सवय होती, की मला जागरण करून अभ्यास करायची सवय होती. मी खूप उशिरापर्यंत म्हणजे तुम्ही जसं रीडिंगमध्ये अभ्यास, तसं मी घरी अभ्यास करायचे. त्याही गोष्टीवर मी बोलते, की अभ्यास कुठे केला पाहिजे, पुण्यात केला पाहिजे, घरी केला पाहिजे, त्याचे काय फायदे तोटे असतात. तर मी खूप जागरण करून म्हणजे रात्री 3-4 वाजेपर्यंत जागरण करायची आणि अशा पद्धतीने मला अभ्यास करण्याची सवय होती. पण मग त्याच्यातून काय, जर समजा तुम्ही रात्री 2-3-4ला झोपत असाल आणि सकाळी तुम्ही 7 वाजता जर उठत असाल, तर हार्डली 3-4 तासाची झोप घेऊन जर तुम्ही अभ्यासाला लागत असाल, तर ही सवय चुकीची आहे. मग तुमचं
दिनचर्या किंवा तुमचं वेळापत्रक असं सेट असलं पाहिजे की ठीक आहे, मग मी उशिरा उठून, माझी सवय अशी आहे ना, सध्या माझा बायोलॉजिकल क्लॉक असं आहे ना, तर मग मी अशा पद्धतीने हे करेल. म्हणजे मी हे जस्टिफाय करत नाहीये की तुम्ही पण अशा पद्धतीने जागरण करा. तुम्ही जर सकाळी लवकर उठत असाल, रात्री लवकर झोपत असाल, तर हे उत्तम आहे. तितका वेळ तुमचं जे टार्गेट आहे, पुन्हा अभ्यास किती तास केला पाहिजे हा पण एक प्रश्न असतो विद्यार्थ्यांना, की मी इतके तास अभ्यास केला म्हणजे हा माझा प्रोडक्टिव्ह अभ्यास झाला, असं नाहीये. म्हणजे तुमचा अभ्यास प्रोडक्टिव्ह झाला की नाहीये तुमचं तुम्हाला बरोबर कळत असतं. तुमच्या स्वतः इतकं कोणीच दुसरं तुम्हाला ओळखत नसतं. तुम्हाला माहिती असतं की मी आजचा जो अभ्यास केला हा कालच्या तुलनेत कसा होता आणि उद्या जेव्हा करता तेव्हा पण तुम्हाला ते रिअलाइज होत असतं. तर म्हणजे इतके तास अभ्यास केला आणि अशा पद्धतीनं केला. सातत्य ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कधी तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल, दुसऱ्या दिवशी 6 तास अभ्यास होत असेल, पण सातत्य राखणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर तुम्ही 2 दिवस 12-12 तास अभ्यास कराल आणि तिसऱ्या दिवशी आराम कराल, तर हे चुकीचं आहे. तुमच्या अभ्यासात सातत्य असलं पाहिजे. फार अशा काही गोष्टी, समजा तुम्ही प्रवास करत आहात, तुम्हाला बरं नाहीये, तुम्ही बसून अभ्यास करू शकत नाहीये, पण आता एवढं म्हणजे मोबाईलवर सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला हार्ड कॉपी पुस्तकाच्या हातात घेऊनच अभ्यास केला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही बेडवर जरी असाल, फार तुम्हाला उठून होत नसेल, तरी जस्ट तुम्ही मोबाईल चालवू शकतात. तुम्ही काही गोष्टी थोड्याशा नजरेखालून घालू शकतात. याच्याने काय होतं माहितीये का, त्याच्यातून तुम्हाला खूप आउटपुट मिळेल असातला भाग नाहीये. पण तुमचा कॉन्फिडन्स राहतो, की मी आजचा दिवस ब्रेक केलेला नाहीये. मी काहीतरी अभ्यासाच्या टचमध्ये होतो. मी पूर्णतः सुट्टी घेतलेली नाही आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. जर तुम्ही तुमचं रुटीन ब्रेक करून दुसऱ्या रुटीनमध्ये जात असाल, दुसऱ्या एखाद्या वातावरणात जात असाल, तर तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टच सोडतात आणि तुम्ही त्या वातावरणामध्ये गुंततात आणि त्याने असं होतं, की तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी थोडासा लॉस होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, सातत्य हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं एखाद्या दिवसाचं तुमच्या अभ्यासामध्ये दुसरं काही जरी शेड्यूल असेल, तुम्ही प्रवास करणार असाल, काही जरी असाल, तर थोडंफार तुमच्या अभ्यासाच्या टचमध्ये काय गोष्टी आज चाललेल्या आहेत, काही नवीन अपडेट्स आलेले आहेत का? किंवा आता टेलिग्राम्सवर बरेच चॅनल आहेत, त्याच्यामध्ये क्विज असतात. त्या क्विज तुम्ही सोडवू शकता टाइमपास कुठेतरी बसल्या-बसल्या. तुम्ही डॉक्टरकडे गेलेले असाल, तिथे वेटिंग असेल, तिथे तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. तर ह्या खूप सिंपल गोष्टी आहेत, की हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन कोणी सांगणार नाहीये, की तुमच्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करायचा आहे. तर हे तुम्ही ठरवायचंय. दुसरी गोष्ट, अभ्यास कुठे केला पाहिजे. आता माझ्या प्रिपरेशन मधलं माझ्या युनिकला यूपीएससीची बॅच होती. अ, साधारणतः जेव्हा माझी बॅच होती तेव्हा एक 10 ते 11 महिने मी पुण्यामध्ये होती. त्यानंतर कोविडच्या आधी 1 वर्ष मी पुण्यामध्ये होती. तर हे 2 ते 2.5 वर्ष सोडले, तर उरलेला संपूर्ण काळ मी घरीच राहून अभ्यास केलेला आहे. तर याच्या पाठीमागची काही कारणं होती. मला कोचिंग मिळालेलं होतं, मला मार्गदर्शन मिळालेलं होतं. म्हणजे मी एमपीएससी आणि म्हणजे राज्यसेवा आणि गट ब साठी असं काही वेगळं कोचिंग घेतलं नाही. युपीएससीचं कोचिंग घेतलं होतं. त्याच्याच बेसिसवर मी हा पुढचा अभ्यास केला आणि एखाद्या विषयासाठी जर मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज असेल, तर तेवढं मी मार्गदर्शन घेतलं. त्यावेळेस तर असं होतं, की समजा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मग पुण्यात यावं लागायचं. आता ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. तर तुम्ही ऑनलाईन पण ऍक्सेस घेऊ शकतात. तर घरी अभ्यास करण्याचे माझे काही कारण होते. म्हणजे मी असं कुठल्याही पद्धतीचं घरीच तुम्ही अभ्यास करा असा तुम्हाला आग्रह करत नाही किंवा तुम्ही पुण्यामध्येच अभ्यास करा असाही माझा आग्रह नाही. मी तुम्हाला एक फायदे आणि तोटे सांगते आणि माझा त्याच्या पाठीमागचा विचार सांगते. एकदा तुम्हाला माहिती झालं की तुम्हाला काय करायचं आहे आणि एमपीएससीची परीक्षा म्हणजे गट ब ची परीक्षा जर आपण म्हटली तर ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. युपीएससी सारखं इथं कोणाकडून तुम्हाला उत्तरं तपासून घ्यावी लागतात का? काही विश्लेषण करावं लागतं का? तुमच्याशी डायरेक्ट आयोग संवाद साधतोय इथे. म्हणजे डायरेक्ट तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे तो आयोगाशी आहे. आयोग त्यांच्या प्रश्नपत्रिकांमधून तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला डायरेक्ट समजतंय की आयोगाला काय म्हणायचं आहे. तर एकदा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळाल्या की मला कुठले सोर्सेस वापरायचे आहेत आणि काय अभ्यास करायचा आहे, तर तुमचा तुम्ही अभ्यास करू शकतात. मग त्याच्या पाठीमागे माझा असा विचार होता की बऱ्याच वेळा आता ह्या क्षेत्रातली अशाश्वतता तुम्हाला माहिती असते. किती वर्ष जाणार हे माहीत नसतं. मी पण मध्यमवर्ग फॅमिलीतून बिलॉंग करते. तर एक एक्स्ट्रा बर्डन मला माझ्या फॅमिलीवर द्यायचं नव्हतं. म्हणजे जर मी त्यांना काही मदत करू शकत नाही, तर किमान माझं तरी बर्डन त्यांच्यावर होऊ नये, अशा पद्धतीचा एक विचार माझा त्याच्या पाठीमागे होता. आणि अभ्यास करत असताना कुठेतरी त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माइंडमध्ये असतात, की अरे आपण पुण्यात राहतोय, आपला एवढा खर्च पण होतोय आणि आपण प्रिलिम पण नापास होतोय किंवा आपली प्रिलिमच नाही निघत आहे. आणि याचा अधिकाधिक तुमच्या परफॉर्मन्सवर परिणाम होत जातो. तर हे माझं असं, पण मग त्याच्यासाठी तुमच्या घरी तसं फेव्हरेबल वातावरण असलं पाहिजे. आता सुदैवाने मला तसं वातावरण मिळालेलं होतं.
पण सगळ्यांच्याच घरी तसं वातावरण मिळेल असं नसतं. बऱ्याच वेळा मुली असतील तर मग घरातली कामं, आता म्हणजे मी स्टेरिओटाइप्स नाही सांगते, पण असं होतं ना की मुली असतील तर घरातली कामं सांगितली जातात, मुलं असतील तर मग पाहुण्यांना आणणे सोडणे अशा पद्धतीचे कामं. तर मग हे अशा खूप बारीक बारीक गोष्टी असतात. पण तसंच त्याच्या विरुद्ध तुम्ही पुण्यात जर राहत असाल, मग आज त्याचा बर्थडे, उद्या परवा तिचा बर्थडे, मग त्याच्यानंतर माझ्यासोबत चहाला येतो का? घरच्या म्हणजे तुमची फॅमिली जी असते ना, ती तुमच्याकडून कुठल्या पद्धतीचे रिटर्न्स मागत नसते. म्हणजे फॅमिली खूप तुम्हाला एक निस्वार्थपणे मदत करत असते. तुमचे आई-वडील म्हणजे ते असं नाही म्हणत, की आम्ही तुला तुझ्या ह्याच्यात एवढे हेल्प करतो, तर मग आता तू पण तुझा वेळ तू आम्हाला आमच्यासाठी दे. पण तसं नाही होत. फ्रेंडशिपमध्ये थोड्याशा काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागत असतात. जेव्हा आपण सगळ्यांसोबत राहत असतो. मी आज माझ्या मैत्रिणीसोबत दवाखान्यात गेली होती, तर उद्या तिने आलं पाहिजे अशी आपण अपेक्षा करत असतो. घरचे तशा अपेक्षा नाही करत, की आम्ही तुला दवाखान्यात घेऊन गेलो, तर आता तू पण चल तुझा वेळ दे आमच्यासाठी. ते त्यांच्या लेव्हलला मॅनेज करत असतात. तर ह्या अशा काही गोष्टी ज्या असतात त्याचा तुम्ही घरी राहत असतात तर तेव्हा फायदा होत असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांच्या नजरेसमोर असतात आणि तुम्हाला ती एक अकाउंटेबिलिटी असते. तुम्हाला तुमचे आई-वडील हे मला रोज माझे आई-वडील दिसायचे. त्याच्यामुळे मला ते म्हणजे तुमच्या ध्येयापासून तुम्ही भरकटण्याचे जे चान्सेस असतात ते फार कमी असतात. ते रोज दिसायचे त्याच्यामुळे मला लक्षात असायचं, की आपल्याला काय करायचंय बाबा. हे लोकं जर आपल्यासाठी एवढा संघर्ष करतायत, रोज समाजाला तोंड देतायत, समाजाच्या प्रश्नांची उत्तरं देतायत, तर आपलं काम आहे, की यांच्या विश्वास सार्थ ठरवणं आणि आपलं काम प्रामाणिक करणं. त्याच्यातून शेवटी काय निष्पन्न होणार आहे, तो भाग दुसरा आहे. पण उद्या त्यांनी तुम्हाला असं म्हटलं नाही पाहिजे, की तुझे प्रयत्न कमी होते. ते त्यांच्या डोळ्याने बघत होते. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं, की हिच्या पद्धतीने ही प्रयत्न करते. तर असा एक त्याचा एकूण विचार होता. पुण्यातले पण काही ॲडव्हांटेजेस आहेत. काही गोष्टी तुम्हाला पटकन लगेच अवेलेबल होतात. हे पुस्तक लागलं. माझ्या तिकडे मला थोडंसं कधीतरी पुण्याहून पुस्तक ऑर्डर करावं लागायचं. कधीतरी जळगाव आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं. तर हे अशा पण काही गोष्टी आहेत. पण आता बऱ्यापैकी सगळीकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी कम्फर्टेबल असतील, सुटेबल असतील त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. पुन्हा मी जसं सांगितलं तुमची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी काय आहे आणि हे निर्णय त्याच्या अनुषंगाने घ्यायचे आहेत. वैभवीने असं केलं म्हणून आपण तसं करायचं किंवा दुसऱ्या एखाद्या टॉपरने तसं केलं म्हणून तसं करायचं, तसं नाहीये. तुम्ही माझ्या काही स्ट्रॅटेजीज फॉलो करू शकतात. माझे बुक लिस्ट तुम्ही फॉलो करू शकता. या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकतात. पण कोणाचं व्यक्तिगत आयुष्य किंवा काही गोष्टी, काही जे निर्णय असतात ते आपल्या फॅमिलीतले लोकं आणि बाकीचे काही आपल्याला काय सूट होतं या पद्धतीने घ्यायचे असतात. त्यानंतर तुमच्या चुकांचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय करतो आपण, की जे 8-15 दिवस मी बोलली तुम्हाला, की एखादा निकाल आला, तर 8-15 दिवस आपण रडण्यातच घालवतो. पण ते 8-15 दिवस असे असतात, की मी नेमकं चुकलो कुठे? याचं विश्लेषण तुम्ही केलं पाहिजे. तर त्या 8-15 दिवसांमध्ये तुम्ही जो पेपर दिलेला असतो, त्याच्यामध्ये म्हणजे काही गोष्टी अशा असतात, की तुम्ही जेव्हा पेपर झाल्यानंतर घरी येतात, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतात, की हे मला येत होतं, पण मला हे तिथे जमलं नाही किंवा हे मला तिथे आठवलं नाही. पेपरमध्ये तुम्हाला असं वाटत असतं, की हे म्हणजे हे माझ्याकडून वाचताना सुटलं किंवा मग हे माझ्या सोर्सेसमध्येच अवेलेबल नाहीये. तर हे सोर्सेसमध्ये जे अवेलेबल नाहीये ना, तर ही गोष्ट खूप धोकादायक असते. हे असं तुम्हाला वाटतं बरं का फक्त. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं पुस्तकांमध्ये तर तुम्हाला ते सापडतं, की कुठून हा प्रश्न आला. जेव्हा तुम्ही व्यवस्थित तुमची पुस्तकं बघतात, तर तेव्हा तुम्हाला ते सापडतं. करंट अफेअर्सचं सुद्धा असेल तर तुम्ही न्यूजमध्ये तुम्हाला लगेच ते सापडणार. तुमच्या मासिकांमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं सापडणार. तर मग तेव्हा तुम्हाला ते समजलं पाहिजे, की हे होतं सगळं माझ्याकडून हे सुटलेलं होतं. आणि हे नेक्स्ट टाईम मला करायचं नाहीये. तर मग याच्यासाठी आत्ता जो मी 8-15 दिवसाचा काळ घालवतोय, ते एक-एक दिवस आणि एक-एक मिनिट महत्वाचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे जर तुम्ही तुमचा एक दिवस वाया घालवलेला असेल, काही तास वाया घालवलेले असतील, तर त्याचा तुम्हाला रिग्रेट झाला पाहिजे, की माझे इतके तास किंवा इतका वेळ वाया घालवला. पण बऱ्याच वेळा असं होतं, की त्याचा रिग्रेट इतका असतो, की मग जेव्हा तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आलं पाहिजे, तेव्हा पण तुम्ही रिग्रेटच करत बसत असतात. म्हणजे तुमच्याकडे वेळ अवेलेबल झालेला, तर झालं ते झालं, गेला तो वेळ. पण आत्ता जी वेळ आलेली आहे, तेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग बऱ्याच वेळा असं होऊन जातं, की अरे काल माझा दिवस वायाच गेला, मग असंच झालं, मग मी त्याच्यासोबत तिकडेच गेलो, तिच्यासोबत तिकडेच गेलो, असं बऱ्याच वेळा असं होऊन जातं. पण ठीक आहे म्हणजे कधीतरी तुम्हाला स्वतःला माफ पण करता आलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही तेच मनाला खात बसणार, की माझा एक दिवस वाया गेला, एक दिवस वाया गेला आणि जेव्हा ॲक्शनमध्ये येण्याची गरज आहे, ॲक्शन मोडमध्ये, तेव्हा पण तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करणं हे पण तुमच्या प्रिपरेशनला थोडंसं घातक ठरू शकतं. अजून एक गोष्ट आहे सॅक्रिफाईसची. तुम्ही काय-काय सॅक्रिफाईस केलं पाहिजे. आपण कधी-कधी म्हणजे याच्यात थोडासा बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे, की किती आयसोलेशनमध्ये जायचं. शेवटी कसं आहे, म्हणजे परीक्षा ही काही लार्जर दॅन लाईफ नाहीये. तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाहीये परीक्षा.
तर काही छोट्या मोठ्या गोष्टींचा या प्रिपरेशन दरम्यान तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येकच गोष्ट म्हणजे अगदी की मी पास झाल्यानंतरच करेल, मी पास झाल्यानंतरच करेल, म्हणजे आपण अगदी असं पूर्ण ती बकेट लिस्टच तयार करून टाकतो आणि मग हे मी सगळं पास झाल्यानंतर करेल, ते मी सगळं पास झाल्यानंतर करेल. आणि समजा चुकून नाहीच झाले तर समजा माहितीये तुम्हाला जागा किती असतात, तर आपण सगळेच नाही लिस्टमध्ये येणार आहे ना, बाकीच्यांना काही ना काही दुसरा मार्ग अवेलेबल दुसरा मार्ग निवडावा लागणार आहे आणि त्या मोजक्या लोकांमध्ये येण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार. या दोघांपैकी काहीतरी होणार आहे. आणि समजा दुर्दैवाने आपण त्याच्यामध्ये नाही आलो, तर खूप मोठं असं बॅगेज नसलं पाहिजे की बाबा म्हणजे की मी काहीच नाही केलं. काहीतरी गोष्टींचा तुम्हाला आनंद त्या प्रिपरेशन दरम्यान पण घेता आला पाहिजे. बऱ्याच वेळा असं असतं की प्रिपरेशन करत असताना आपण खूप अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण स्वतःकडून पण खूप अपेक्षा ठेवतो आणि आपल्या अवतीभोवतीचे जे लोक असतात, आपले मित्रमैत्रिणी असतील, आपली फॅमिली असेल, तर त्यांच्या पण काही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे असं सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं प्रिपरेशनच्या दरम्यान शक्य नसतं. काही गोष्टींना तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. फॅमिलीने तुमचा वेळ मागितला तर तुम्हाला नाही सांगता आलं पाहिजे. तुमच्या जवळच्या फॅमिलीमध्ये कितीही काही कुठल्याही पद्धतीचं फंक्शन असेल, तर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज सेट करता आल्या पाहिजेत. पण बऱ्याच वेळा कधी कधी असं असतं की काही गोष्टी आपण स्वतःहूनच टाळत असतो, म्हणजे त्याला काही कारण नसतात. तर ते तसं तसं पण नको असायला पाहिजे. काही गोष्टींचा आपल्याला शेवटी प्रेम, आनंद ह्या गोष्टी शाश्वत आहेत. परीक्षा जीवनापेक्षा मोठी नाहीये. तर ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. झोपेबद्दल आपण बोललेलोच आहोत. त्यानंतर ज्या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून परीक्षेमध्ये होत असतात, सिली मिस्टेक्स. तर बोलत असताना मी बऱ्याच वेळा म्हणजे सिली मिस्टेक्सचा शब्द जरी मी वापरलेला नसला, तरी बोलत असताना अनेक वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा उल्लेख केलेला आहे. तर प्रश्न सोडवत असताना म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपला जो अप्रोच असतो ना प्रश्नपत्रिका सोडवतानाचा, तर एखादा टॉपिक जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला असेल त्याचा, तर तुम्हाला इतका ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही इतके ओव्हर कॉन्फिडंट होतात की हे मला माहितीच आहे. पण कधी कधी तुम्ही तो प्रश्न नीट वाचत नाही, वाचताना घाई करणे, त्या प्रश्नाकडे नीट न बघणे, तर ह्या अशा गोष्टींमुळे पण काही चुका होतात. म्हणजे अगदी तुम्हाला बाहेर आल्यानंतर म्हणजे WTA आता मी सांगते 2022च्या STA परीक्षेला मेन्सला एक प्रश्न होता. WTA एक परिषद 10वी परिषद आय थिंक ती नैरोबीमध्ये झाली आहे ना, केनिया. तर त्यांनी फक्त काहीतरी केनिया असा उल्लेख केला होता आणि मला माहितीये की केनिया नैरोबीमध्ये आहे असं, आणि तरी पण मी नैरोबी इतकं फिक्स केलं होतं की मी ते स्टेटमेंट चुकीचं करून आली. तर हे माहीत असताना पण ज्या चुका असतात ना, मग ह्या तुम्हाला 2-2, 3-3 दिवसापर्यंत आठवतात की हे मला माहिती होतं तरी पण माझ्याकडून ही अशी चुकी झाली. तर ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी आहेत ना, तुमचं मोटिवेशन जे आहे ना, ते इनर मोटिवेशन असलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला हे का करायचं आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे की मला हे का करायचंय, म्हणजे माझ्या मित्राने केलं, माझ्या मैत्रिणीने केलं, माझ्या आई वडिलांची ही स्वप्न आहे, ह्या अशा गोष्टी नको. तुम्हाला तुमचं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे, कारण अप्स अँड डाऊन्स जेव्हा येतात ना, तर तुमचं इनर मोटिवेशन तुम्हाला कामात येतं. जेव्हा तुम्हाला तुमचे उद्देश क्लिअर असतील तर तुम्हाला माहिती असतं की ह्या अप्स अँड डाऊन्स मधून आपल्याला बाहेर कसं जायचंय. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. खूप चांगला अभ्यास करा. 16 जूनला तुमची परीक्षा आहे. आता हा 20 फेब्रुवारी आहे. मार्च, एप्रिल, मे 3 महिने आणि जवळपास वरचे काही दिवस 15 3.5 महिने आणि हे इकडचे 10 दिवस असे जवळपास 3.5-4 महिने तुमच्याकडे अवेलेबल आहे. प्रिलिम्स अभ्यास करत असताना काही थोड्याफार प्रमाणात मेन्सचा सुद्धा अभ्यास करत राहा. कारण कुठलीही परीक्षा देत असताना मेन्सचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचा तुम्हाला प्रिलिमला सुद्धा फायदा होतो. तुमचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो ब्रॉडर होत जातो आणि एखाद दुसरा प्रश्न तुमचा टॅकल होतो, त्याच्यातून तुम्हाला प्रिलिमला सुद्धा फायदा होतो. तर युनिक अकॅडमी आणि संपूर्ण टीमचे मी पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. एक माझा प्रवास मला तुमच्याशी बोलत असताना उलगडता आला, तुमच्या काही शंकांचं निरसन करता आलं आणि माझ्या प्रवासातून किंवा माझ्या अभ्यासातून, माझ्या अनुभवातून नक्कीच कुठेतरी एक तुम्हाला फायदा व्हावा असा माझा उद्देश आहे. आणि होईल अशी आशा पण मी व्यक्त करते. आणि खूप छान अभ्यास करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.